त्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी राहुलना विनंती करतो की आपण गेस्टना मीटिंग स्टार्ट करण्यासाठी विनंती करूया. राहुल, ओव्हर टू यू. ओके सुशील, थँक्यू सुशील. आपण आता लगेचच मीटिंगला सुरू करूया. आहेत 13-14 जण, दोघ जण यामध्ये आहेत, येणार आहेत. आय रिक्वेस्ट शिरीष टू स्टार्ट द मीटिंग. थँक्यू. ओव्हर टू शिरीष. या हा जो विषय आहे विल, याच्या मागची 1-2 मिनिटं बॅकग्राऊंड सांगतो. बॅकग्राऊंड अशी आहे की एखाद्या व्यक्तीची स्वतःची असलेली प्रॉपर्टी ही त्याच्यानंतर त्याच्या लिगल हेअर्सना ज्यावेळी जाते, ती कशा पद्धतीने जाते ह्याच्यामध्ये मुख्यतः 2 भाग पडतात. एक भाग असा पडतो की त्यानं जर विल केलं असेल तर, आणि जर त्यानं विल केलं नसेल तर. विल केलं नसेल तर त्याला इंग्लिशमध्ये इंटरस्टेट असं म्हणतात. सो आता आपण पहिला भाग जो बघणार आहे तो विल केला असं बघणार आहे. तो विल केलेलं असेल तर काय काय होईल, आणि मग ते विल कसं करतात, त्याच्यामध्ये काय खबरदारी घ्यायला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजेत, आणि त्याला कुठला कायदा लागतो. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या ह्याच्यामध्ये काही वेळा इंग्लिश शब्द येतील. 99% मी कुठेही सेक्शन्स किंवा हे काही आणलेलं नाही आहे. आणि इंडियन सक्सेशन ऍक्ट हा आपल्याला मुख्यतः लागू होतो. हा नुसत्या हिंदूंनाच लागू होत नाही, तर हिंदू सोडून शीख, बुद्धिस्ट या लोकांना देखील लागू होतो. मॉमेडियन्सना तो लागत नाही, कारण का त्यांना मुस्लिम शरीयत लॉ लागतो. सो आपण आता पहिले एक साधारणपणे 40 मिनिटं विल केल्यानंतर काय काय होतं, किंवा विलनी काय काय गोष्टी साध्य होतात, विलनी काय करायला लागतं, काय डॉक्युमेंटेशन कसं करायला लागतं, हे आपण सर्व बघणार आहे. नंतरच्या 15 मिनिटात माझं म्हणणं असं आहे की जिथे विल केलेलं नसतं आणि व्यक्तीचा मृत्यू होतो, त्याच्यामध्ये आपण हिंदू व्यक्तीला हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 हा कायदा लागतो, आणि त्याच्याप्रमाणे त्याचे जे वारस आहेत त्या वारसांमध्ये त्याची वाटणी होते, किंवा वारसांची सर्व नावे लागतात. त्या वारसांमध्ये काही कॅटेगरीज आहेत, म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, आणि मग त्यांच्यामध्ये वाटणी कशी होते हा एक विषय आहे. आणि तिसरा विषय मी इनिशियली सांगितला होता, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, पण मला असं वाटतंय की तुमची पुढची मीटिंग आहे 8 वाजता वगैरे वगैरे, त्यामुळे इट सीम्स डिफिकल्ट. तो मला असं वाटतं की पुढच्या वर्षी लंबेंच्या ह्याच्यामध्ये आपण तो प्लॅन करूया कुठेतरी. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट, पीपीटी जर चालू करणार असेल तर राहुल केली तरी चालेल. विल हा जो विषय आहे तो विल हा विषय आपण बघूया. असो माझा जो मेन मुख्य सब्जेक्ट राहणार आहे तो विल अँड सक्सेशन ऑफ प्रॉपर्टी ऑफ ए हिंदू पर्सन. सो हिंदू पर्सन असल्यामुळे त्याला इंडियन विल केल्यामुळे हिंदू सक्सेशन ऍक्ट लागेल. विल म्हणजे नक्की काय, ज्याला आपण मराठीमध्ये मृत्यूपत्र असं म्हणतो, ते काय, तर ते एक लिगल डिक्लरेशन एखाद्या व्यक्तीनं लिहून ठेवलेलं त्याचं लिगल डिक्लरेशन आहे. किंवा ते कशा बाबतीत आहे, तर हिज इंटेन्शन इन रिस्पेक्ट ऑफ द प्रॉपर्टी. नेक्स्ट स्लाइड राहुल. हिज इंटेन्शन or his desire to take effect of his property after his death. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, मग ती मुव्हेबल प्रॉपर्टी असेल, इमुव्हेबल प्रॉपर्टी असेल, ती प्रॉपर्टी कशी वाटप व्हावं, ते कशी कुणाला वाटली जावी, कुणाला मालकी हक्काने दिली जावी, म्हणून जो केलेला कायदेशीर केलेलं जे कागदपत्र आहे त्याला मृत्यूपत्र असं म्हणतात, विल म्हणतात. मग ते विल हिंदू किंवा बुद्धिस्ट किंवा शीख आणि जैन या सगळ्यांचं हिंदू सक्सेशन ऍक्ट 1925 याच्याप्रमाणे लागू होतं. मुस्लिम्सला ते लागू होत नाही. नेक्स्ट स्लाइड. मग हे विल जे असतं ह्याच्यात मुख्य कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, त्याचे मेन इन्ग्रेडियंट्स काय, मुख्य काय, तर सगळ्यात महत्वाचं तो जे मृत्यूपत्र करणारी व्यक्ती असते त्याला टेस्टाटोर म्हणतात. त्या टेस्टाटोर जो लिव्हिंग पर्सन असतो त्या टेस्टाटोरचं लिगल डिक्लरेशन, त्यानं त्याचं जे काय म्हणणं आहे, कथन आहे, किंवा त्याची जी काय अपेक्षित वाटणी करण्यात, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याची जी वाटणी कशी करायची याच्याबद्दलचं जे लिगल डिक्लरेशन आहे, हा त्या बिल मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मग त्याचं इंटेन्शन, त्याला काय करायचं आहे ते, मग ते इंटेन्शन कशाबद्दल, तर विथ रिस्पेक्ट टू हिज प्रॉपर्टी, त्याच्या प्रॉपर्टी बद्दलचं आहे. मग त्याच्यातले प्रॉपर्टीज कुणाला जाणार आहेत त्यांना बेनिफिशियरी असं म्हणतो. सो त्या बेनिफिशियरीच्या बाबतीतली सर्व डिटेल्स. मग त्याचे डिझायर टू बी कॅरीड इफेक्ट आफ्टर हिज डेथ, कारण का विल मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो
की मी ही अशी अशी माझ्या प्रॉपर्टीची जी वाटणी करावी म्हणतोय ती माझ्या मृत्यूनंतर करण्यात यावी. कारण का जर मृत्यूनंतर करायचीच नसेल तर तिथे काय येतं, तर लोक खूप वेळा गिफ्ट देतात, मुलाला हे गिफ्ट दिलं, मुलीला गिफ्ट दिलं. फक्त सर्व चांगले वकील किंवा सर्व कन्सल्टंट असं सांगतात की कुठल्याही व्यक्तीने त्याची सर्व प्रॉपर्टी ही तो हयात असताना त्याच्या वारसांना, मुलांना, बायकोला किंवा आणखी कुठल्या नातेवाईकाला गिफ्ट देऊन टाकू नये. त्याला जे काय करायचंय त्यातली मुख्यतः त्याची जी प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी, मुख्यतः त्याच्यामध्येही त्याचं मुख्य घर असेल किंवा त्याची जी काही मुख्य सेव्हिंग्ज असतील ज्याच्यामधनं त्याला त्याचा मेंटेनन्स होत असेल, त्याचे मेडिकल एक्सपेन्सेस होत असतील, तर ह्या ज्या रकमा आहेत या त्यानं त्याच्या हयातीत त्याच्या लिगल एअर्सना देण्यात येऊ नयेत आणि त्या त्याच्या मृत्यूनंतर या विलनी त्यांना देण्यात याव्यात. हे का, तर अशी खूप उदाहरणं आहेत. मग ते नटसम्राट नाटक असेल किंवा आणखी काही असेल, तर अशी काही आपण त्याला एक्सेप्शन म्हणू एखाद्या वेळेस, पण अशा टाईपच्या उदाहरणं असल्यामुळे कुठल्याही व्यक्तीनं ज्याला तारतम्य आहे असं म्हणूया आपण, की त्यानं त्याची स्वतःची प्रॉपर्टी त्याच्या हयातीत सगळी देऊन टाकू नये. आपल्याला सिंघानियाचं पण उदाहरण माहिती आहे की सिंघानिया आणि रेमंड्सचे जे मालक होते त्यांनी सगळी प्रॉपर्टी त्याच्या मुलाला दिली आणि ते मुलाला दिल्यानंतर आज त्याला कुठल्याही प्रकारचं मुलगा काही देत नाहीये आणि त्याच्यात खूप मोठी पब्लिक हे पण आउटक्राय वगैरे झालेला आहे. सो the basic intention of making a will is to have a safe life of a person. At the same time, whatever he wants to transfer those properties after his death. So beneficiaries हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे, तो कुणालाही देऊ शकतो. नातेवाईकांनाच लिगल हेअरलाच द्यायला पाहिजे असं नाही, तो कुणालाही देऊ शकतो. एखादी ट्रस्ट असेल, चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा नातवंडांचे एखाद्यासाठी एखादी प्रायव्हेट ट्रस्ट करायची असेल तर या सर्वांना तो देऊ शकतो. ह्याच्यामध्ये काही वेळा गार्डियन्स पण असतात. लहान मुलं जर असतील त्याच्यामध्ये, त्यांना लहान मुलांना द्यायचं असेल तर तो नुसतं लहान मुलांचा रेफरन्स देऊन उपयोग नाही, तर त्या लहान मुलांसाठी त्या विलमध्ये मी या व्यक्तीला गार्डियन म्हणून नेमत आहे आणि त्यानं या प्रॉपर्टीचा सांभाळ करून किंवा त्याच्यावर लक्ष ठेवून त्याच्यातनं येणारं उत्पन्न ते ह्या व्यक्तीला देण्यात यावं. अशा टाईपचे गोष्टी आपल्याला या विल थ्रू करता येतात. एक्झिक्युटर ऑफ द विल, एक्झिक्युटर म्हणजे प्रत्येक विल मध्ये नॉर्मली असं अपेक्षित असतं की त्याच्या जवळच्या काही व्यक्ती, मग काही मित्र असतील किंवा काही नातेवाईक असतील, परंतु जे बेनिफिशियरी नाही आहेत अशा व्यक्तींना विल मध्ये तो एक्झिक्युटर म्हणून अपॉइंट करायचं. हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यातनं महत्वाचा पुढचा भाग आहे तो म्हणजे विटनेसेस. कुठल्याही विल मध्ये, कुठल्याही विलला 2 विटनेसेस हे अपेक्षित आहेत कायद्यानुसार. 2 विटनेसेस नसतील तर ते विल व्हॉइड होईल. मग त्या विल मध्ये बऱ्याच वेळा जर विल खूप उशिरा वयाच्या उतार वयात केलं आणि तब्येत जर बरोबर नसेल, एखाद्याची मानसिक तब्येत बरोबर नसेल, फिजिकल तब्येत बरोबर नसेल, तर त्यावेळी बऱ्याच वेळा हे विल चॅलेंज केलं जातं. कोर्टामध्ये त्या विल चॅलेंज केलं जातं आणि मग त्यावेळी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की केलेलं विल त्या व्यक्तीनं ज्यावेळी केलेलं आहे त्यावेळी तो प्रॉपर माइंड, त्याचं माइंड योग्य होतं का, तो पूर्णपणे विचार करू शकत होता का. आणि ह्याला जर काही दुसरा विषय रेकॉर्डवर आला की नाही बुवा त्याचं मन त्यावेळी बरोबर नव्हतं, त्याला त्याची थिंकिंग पॉवर बरोबर नव्हती, तो काहीतरी हॉस्पिटलाइज होता जवळपास त्याच्या अगोदर नंतर, तर अशा केसमध्ये 99% विल हे चॅलेंज होऊ शकतं आणि मग त्यावेळी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे विटनेसेस मध्ये त्या व्यक्तीचा जो फॅमिली डॉक्टर आहे किंवा एखादा एक्सपर्ट फिजिशियन असेल तर त्याचं विटनेस म्हणून नाव असावं. एवढंच नाही तर लोक प्रिकॉशन घेऊन अजूनही सांगतात की त्या व्यक्तीकडून ज्या दिवशी तुम्ही विल केलं त्या दिवशी त्याच्याकडनं एखादं सर्टिफिकेट घ्यावं की the person who is making a will is of a sound mind and he is in a good health condition. सो अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट घेऊन देखील ते विलला जोडलं तर ते जास्त व्हॅलिड होईल. दुसरा प्रकार त्याच्यातला आणखी एक इन्ग्रेडियंट जो आहे तो म्हणजे सिग्नेचर आणि डेट. जो विल करत असतो त्या व्यक्तीची सिग्नेचर त्या प्रत्येक विलच्या पानावर असणं आवश्यक आहे. त्याच्या बाबतीत काही काही मोर डिटेल्स जे आहेत ते आपण पुढे बघूया. तारीख हा म्हटलं तर कायद्याने खूप महत्वाचं नाही आहे इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये, परंतु विलचा एक फंडामेंटल इश्यू असा आहे की कुठलंही केलेलं विल हे नंतर दुरुस्त करू शकतो किंबहुना तो बदलू शकतो.
विल कॅन बी चेंज, विल कॅन बी अल्टर्ड और न्यू विल कॅन बी प्रिपेअर्ड. या तिन्ही गोष्टींमुळे कुठलं विल हे लेटेस्ट आहे ते विल हे योग्य विल किंवा शेवटचं विल हे धरलं जातं. किंबहुना असं सांगितलं जातं की ज्यावेळी विल करतात त्यावेळी त्या व्यक्तीला ज्यावेळी माहिती असतं की मी ऑलरेडी काहीतरी विल केलेलं आहे, तर त्या पहिल्या विलच्या पहिल्या प्रिएम्बल पहिल्या पॅरेग्राफ मध्ये असं म्हटलं जातं की मी या अगोदर केलेली जी विल्स आहेत ती आढळल्यास ती कॅन्सल करण्यात यावी. त्यामुळे तारीख असणं, वेळ असणं हे खूप महत्वाचं आहे. नुसतं सिग्नेचरच नाही तर त्याचा अंगठा, थंब इम्प्रेशन देखील त्याच्यावर घेणं आवश्यक आहे. आणि काही वेळा काही गोष्टी एक्सक्लुजन जे आहेत, काही काही गोष्टी की बाबा हे मी असं करत आहे पण याचा अर्थ असा असा नव्हे, किंबहुना बऱ्याच वेळा विल हे प्रत्येक वेळा चॅलेंज होऊ शकतं. रजिस्टर्ड विल असेल त्यात तरी देखील चॅलेंज होऊ शकतं. त्यामुळे विल करताना म्हटलं तर बारीक 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 खूप प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. कारण का खूप असे लिगल प्रिसिडेंट्स आहेत, खूप कायदेशीर डिसिजन्स आहेत. ते मी आता तुमच्या माझ्या ह्याच्यात त्याचे मॅटर्स कव्हर केलेले आहेत, फक्त डिसिजनची नावं कव्हर केलेली नाही आहेत. सो विल हे चॅलेंज होऊ शकतं, कुठल्याही पद्धतीने चॅलेंज होऊ शकतं. म्हणजे तुम्ही अगदी डॉक्टरचं सर्टिफिकेट घेतलं, एक्सपर्टचं सर्टिफिकेट घेतलं, विटनेसेस तुमचे जे आहेत ते स्ट्रॉंग आहेत, ते देखील हयात आहेत, असं असताना देखील विल हे चॅलेंज होऊ शकतं. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की विल चॅलेंज होत आहे म्हणून अगोदरच प्रॉपर्टी मी सगळी देऊन टाकावी, असाही अर्थ नाही. नेक्स्ट. सो हा जो विषय आहे वाय पर्सन शुड मेक ए विल, हे मी मगाशीच तुमच्याशी बोललो की त्याच्या ज्या स्वतःच्या प्रॉपर्टीज आहेत ते इझी अलोकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऍज पर हिज ओन डिझायर. त्याला जे वाटते की माझी कुठली प्रॉपर्टी कोणाला जावी, लिक्विड ऍसेट्स असतील ते कोणाला जावे, गोल्ड असेल ते कोणाला जावं, इम्युएबल प्रॉपर्टीज असतील ते कोणाला जावं. सो किंवा काही गोष्टी मी एवढी रक्कम या ट्रस्टला देतोय, या रकमेने मी एखादी ट्रस्ट क्रिएट करतोय, अशा सर्व प्रकारच्या गोष्टी त्या विलनी साध्य करू शकतो आणि म्हणून विल करणं हे आवश्यक आहे. नॉर्मली असं म्हणतात की वयाची साधारण 50 वर्ष झाली, 55 वर्ष झाली त्यानंतर प्रत्येक व्यक्तीनं विल करावं. मग त्याच्यामध्ये आपल्याकडे अजून तेवढं अवेअरनेस कमी आहे, पण बाकीच्या कंट्रीजमध्ये त्याच्या बाबतीत अवेअरनेस भरपूर आहे. कायद्याने पण काही ठिकाणी त्या गोष्टी आहेत की बाबा लवकरात लवकर विल करा. त्याच्यामध्ये खूप महत्वाचा विषय फक्त सांगून ठेवतो की एखाद्या व्यक्तीने लग्नापूर्वी विल केलं तर ते लग्न झाल्यानंतर ते विल व्हॅलिड राहत नाही. त्यामुळे त्यानं ते नंतर पुन्हा रिवाइज विल करणं अपेक्षित आहे. आणि विल का करतात तर टू अवॉइड द डिस्प्यूट अमंग लिगल हेअर्स. आपण या विलच्या डिस्कशन नंतर सक्सेशन ऑफ प्रॉपर्टीज थ्रू हिंदू सक्सेशन ऍक्ट बघणार आहे. म्हणजे एखादी व्यक्ती विल न करता जर मृत्यू पावली तर हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे त्याची वाटणी समसमान सर्व लिगल हेअर्स मध्ये होते आणि ते अवॉइड करण्यासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे कोणाला काय प्रॉपर्टी द्यायची हे कळण्यासाठी विल करणं आवश्यक आहे. नेक्स्ट. विलचे काही भाग आहेत, त्याच्यावर फार मोठं डिस्कशन अपेक्षित नाही, पण पासिंग रेफरन्स करतो. एक प्रिव्हिलेज विल म्हणून आहे जे रुटीनली खरं म्हटलं तर आपल्याकडे हिंदूंना अलाउड नाही आहे. पण एखादा सोल्जर असतो जो वॉर मध्ये इन्व्हॉल्ड आहे, एखादा एअरमन असतो किंवा मरीन सी मध्ये असलेला एखादा हे आहे, त्याचं वॉर चालू आहे, तर त्यावेळी त्यानं नुसतं जरी ओरली मित्राला सांगितलं स्वतःच्या जवळच्या किंवा एका कागदावर लिहून ठेवलं आणि त्याच्यावर सही केली नुसती आणि त्याला विटनेसेस पण नाही आहेत तरी देखील इट विल बिकम ए प्रिव्हिलेज विल. पण हिंदूंना ते अलाउड नाही आहे. अनप्रिव्हिलेज विल. अनप्रिव्हिलेज विल इज द विल व्हॉट वी आर डिस्कसिंग. आपण जे काय चर्चा करतोय ते अनप्रिव्हिलेज विल आहे. आता अनप्रिव्हिलेज विल मधला सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे ते रिटर्न पाहिजे. ते टेस्टाटॉर म्हणजे जो मृत्यूपत्र करतो त्या व्यक्तीनं सही केलेलं पाहिजे. कमीत कमी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या समोर सही केलेलं पाहिजे त्यांच्या प्रेझेन्स मध्ये. ह्याच्यामध्ये काही काही महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या मी इथे सांगू इच्छितो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कोण विटनेसेस असतात त्यांनी विल वाचणं अपेक्षित नाही. त्यांना विल मध्ये त्याने काय काय लिहिलंय, कुठली प्रॉपर्टी कोणाला दिली आहे, एक्सक्लुजन्स काय केल्या, ह्याची काही अपेक्षित त्यांना माहिती असणं गरज नाही. फक्त 2च गोष्टी महत्वाच्या आहेत की ते जे कोण विटनेसेस आहेत त्या विटनेसेस दे शुड बी मेजर, म्हणजे ते 18 वर्षावरती पाहिजे. ही शुड बी ऑफ ए साऊंड माइंड. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दे शुड बी कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट. जसं कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये असं म्हणतात की शुड बी कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट. आणि
ते जे आहेत ते बेनिफिशियरी नसले पाहिजेत, म्हणजे त्यांना ह्या बिल मधनं कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी आलेली नसली पाहिजे. आता याच्यात असाही एक महत्वाचा विषय आहे की ते जे कोण विटनेसेस तुम्ही घेताय ते विटनेसेस शक्यतो तुमच्यापेक्षा यंग घ्यावे, कमी वयाचे घ्यावेत. म्हणजे टेस्टाटोरनी जर विल केलं आणि विटनेसेस खूप आपल्यापेक्षा 10-20 वर्षांनी मोठा घेतला आणि तोच जर लवकर गेला तर अपेक्षित असं आहे की ते विल बदलावं, पुन्हा विल चेंज करावं. कारण का उद्या जर ते विल टेस्ट झालं, त्याच्यावर कुठेतरी लिटिगेशन गेली, कारण का खूप विल ही टेस्ट होतात, लिटिगेशनला जातात कोर्टात, आणि मग त्यावेळी ते जे विटनेसेस आहेत त्यांचं जे काही त्यांचं जे ओथ स्टेटमेंट आहे किंवा त्यांचं डिक्लरेशन आहे किंवा कन्फर्मेशन आहे ते अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळे सिलेक्शन ऑफ विटनेसेस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर विल कसं असावं तर ते प्लेन पेपरवरही चालू शकतं. नंतर ते स्वतःच्या ओन रायटिंग मध्ये सुद्धा असतं, त्याला होलोग्राम विल म्हणतात. नंतर सर्व विलच्या बाबतीत जे काही पुस्तकं आहेत किंवा जे राईटअप्स आहेत किंवा काही लेक्चर्स आहेत ह्याच्यामध्ये असं म्हणतात की विल साठी तुम्हाला फार मोठी कायद्याची काही कायद्याच्या म्हणजे एकदा तज्ञ वकिलाची आवश्यकता नाही. परंतु जर ती केली तर तुम्ही जो काही वकील किंवा जो कोण कन्सल्टंट हुडकाल, मग तो चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा कोण असेल, तर ही शुड बी ऑफ ए गुड इंटिग्रिटी अँड गुड इथिक्स. He should follow the person who should follow who is following good integrity, having a good integrity and following good ethics should be selected. हे मी असं का म्हणतोय किंवा सगळे लोक का म्हणतात तर आपल्याकडे प्रियमवदा बिर्लांचं जे विल आहे, जे लोधा नावाच्या एका चार्टर्ड अकाउंटंटनी MP बिर्लाचे जे सक्सेसर होती त्याची बरीचशी प्रॉपर्टी त्यांनी बिर्ला इंडस्ट्रीजची सगळी प्रॉपर्टीचे शेअर्स त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतले. खूप मोठा एक लिगल इश्यू आपल्याकडे झालेला आहे, सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलेलं होतं प्रकरण. सो कायदेशीर प्रत्येक गोष्ट विल करताना आवश्यक नाही, परंतु तुम्ही जो कोण माणूस सिलेक्ट कराल त्याच्यामध्ये ही शुड बी ऑफ ए गुड स्टँडिंग, गुड इंटिग्रिटी. अँड त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं की तुम्ही जर विल मधनं काही प्रॉपर्टी वेगवेगळ्या लोकांना देताय त्याच्यामध्ये ज्यातला जे नियरेस्ट लोक आहेत म्हणजे तुमची वाईफ, तुमची चिल्ड्रन किंवा मदर, यांचा जर तुम्ही मदर हा थोडासा भाग मी मुद्दामून घेतलाय कारण का ज्यावेळी विल केलं जात नाही त्यावेळी जर आई हयात असेल तर आईला देखील प्रॉपर्टी मधला इक्वल हिस्सा जातो, म्हणून वर्ड मदर हा शब्द इथे घेतलाय. आणि त्यामुळे बेनिफिशियरी जर ते नसतील, त्यांना जर त्या प्रॉपर्टी विल मधनं काही प्रॉपर्टी दिली नसेल तर त्या विल ड्राफ्टिंग मध्ये ते का मी त्यांना देत नाही की बाबा ह्या मुलाला मी माझी कोणतीही प्रॉपर्टी देत नाही कारण का त्यांना माझं 10 वर्ष माझ्याकडे बघितलं नाही किंवा माझी कुठली काळजी घेतली नाही, असं काय जे काय असेल ते म्हणजे न देण्यामागचं जे रिझन असेल किंवा तो वेल एस्टॅब्लिश्ड आहे, त्याला पैशाची गरज नाही किंवा ह्याला जास्त गरज आहे म्हणून, अशा टाईपचं जे काही स्पेल आउट आहे, अशा टाईपचं जे काही लिखाण आहे ते तिथे येणं अपेक्षित आहे. अदरवाईज देर इज एव्हरी पॉसिबिलिटी विल नॉट ओनली बी चॅलेंज, विल नुसतं चॅलेंजच होणार नाही तर एखाद्या वेळेस ते विल वाईट व्हायची पण शक्यता आहे. अशा काही केसेस आहेत रेकॉर्डवर की एक जो विल करणारा व्यक्ती असतो तो ठराविक एका मुलीकडे राहत असतो आणि त्या मुलीचा नवरा जो असतो तिचा मित्र वकील असतो आणि त्यानं ते विल केलेलं असतं आणि खूप अशी डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस रेकॉर्डवर असतात की त्या जावयाचं रेग्युलर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते, त्याची सही असते इव्हन विलच्या ह्याच्यामध्ये आणि सगळी प्रॉपर्टी मुलीला दिलेली असते. सो इट इज टेकन दॅट विल वॉज कन्सिडर्ड एज व्हाईड. नेक्स्ट. आणखी काही विलचे टाईप आहेत, त्यातलं एक फॉर्मल विल म्हणतात, म्हणजे आपण टाईप करून डॉक्युमेंट मध्ये, हल्ली सगळे वकील किंवा सगळे लोक असं करतात की बाबा तुम्ही स्टँडर्डाइज कॉम्प्युटरवर प्रॉपरली टाईप करा, चेक करा आणि मग ते फायनल प्रिंट काढून त्याच्यावर विटनेसेस किंवा यांच्या सह्या घ्या, अंगठे घ्या सर्व. So that is called as a formal will. Handwritten wills are also there, which is called as a holographic will. आणि हँडरिटन मध्ये आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीच्या हँडरिटन मध्ये असेल तर ते खूप चांगलं आहे, परंतु त्याला एक अदर साइड ऑफ द कॉइन अशी आहे की तर ते जर चॅलेंज झालं तर कोर्टाला एखादा एक्सपर्ट नेमायला लागतो, डिसिफेअर व्हेरिफिकेशन करायला लागतं आणि इट मे इन्व्हॉल्व लॉट ऑफ प्रॉब्लेम्स, इट मे डिले द मॅटर. त्यामुळे काही वेळा आता असं म्हणतात की बाबा कधीही कारण का करणारा व्यक्ती जर हे असेल, ओल्ड एज असेल तर त्याचा हात थरथरत असतो, लिखाण नीट बरोबर होत नाही, असे बरेच इश्यूज निर्माण होतात आणि मग त्याच्यातनं लिटिगेशन वाढू शकतात. ओरल विल्स
ही पद्धत पूर्वी होती, पण आता ती काही नाही आहे. रेअरली काही वेळा एखादी व्यक्ती हॉस्पिटलाइज्ड आहे, म्हणजे अगदी डेथ बेडवर आहे, आणि मग त्याने त्याचं काहीतरी म्हणणं आहे ते बोलून दाखवलं, आणि त्याच्यावेळी ते काही टेप केलं गेलं किंवा लिखाण करून त्याचा अंगठा घेतला गेला, अशा टाईपच्या काही केसेस आहेत. पण नॉर्मली इट शुड बी अवॉइडेड. इव्हन त्याच्या बाबतीत एक गंमत सांगतो, की अशी पण एक केस झालेली होती, की ते विल हॉस्पिटलमध्येच त्यानं सही केलं, पण ते मेन्शन केलं नाही त्या विल मध्ये, की हे मी असं असं मी डेथ बेडवर आहे किंवा मी हॉस्पिटलमध्ये असताना हे सही केलंय. आणि मग काही त्यातल्या लिगल एअर्सनी चॅलेंज केलं, आणि मग देन इट वॉज सेड दॅट इट वॉज अ व्हॉइड विल. आणि जर ते व्हॉइड झालं तर मग ते ऑटोमॅटिकली इंडियन सक्सेशन ऍक्ट मधनं उचलून ते हिंदू सक्सेशन ऍक्टला जातं, आणि मग त्याच्यामध्ये क्लास 1 क्लास 2 प्रमाणे जे कोण लोक असतील त्यांच्यामध्ये त्याची वाटणी होते. So oral will always to be avoided because it is not really a will. It is only a desire expressed at the time of in contemplation of the death or fear of a death. जॉईंट अँड म्युच्युअल विल हा एक कॉन्सेप्ट आहे, की बऱ्याच वेळा नवरा बायको असतात आणि त्यांच्या कॉमन प्रॉपर्टीज असतात, बऱ्याचशा त्यांच्या प्रॉपर्टीज जॉईंट असतात, आणि त्या केसमध्ये ते दोन्ही मिळून एकत्रच एक विल करतात. पण शक्यतो अशा टाईपचं विल करू नये, कारण का दोघांचा मृत्यू काय एका वेळी येणं हे अपेक्षित नसतं किंवा तसं होत नाही. आणि मग त्यामुळे प्रॉब्लेम असा होऊ शकतो, की तो जो सर्व्हायव्हिंग स्पाऊस आहे, म्हणजे जो जिवंत राहणारी जी काही नवरा किंवा त्यामुळे नॉर्मली असं सजेस्ट केलं जातं, की तुम्ही जॉईंट विल करू नका, त्याच्याऐवजी तुम्ही म्युच्युअल विल्स करा. म्हणजे साधारणपणे सिमिलर विल्स. नवऱ्याचं विल मध्ये जे काय व्यक्ती जी काय प्रॉपर्टी ज्याला देणार आहे, ज्या मुलाला, त्या बायकोच्याही प्रॉपर्टीमध्ये निम्मा हिस्सा त्याला द्यायचा. सो अशा टाईपची, ज्याला आपण रेसिप्रोकल और मिरर विल्स पण म्हणतो, अशा टाईपचं म्युच्युअल विल करणं हे जास्त संयुक्तिक आहे, आणि जॉईंट विल करणं बरोबर नाही. दुसरं असं की बऱ्याच वेळा कंडिशनल काही विल्स केली जातात, कंटिंजंट, असं असं घडलं तर मग माझी प्रॉपर्टी अशी अशी देण्यात यावी. ती विल्स ही योग्य ठरत नाहीत आणि ती प्रॉपर नसतात. त्यामुळे दोज विल्स आर टर्म्ड एज अ कंडिशनल और कंटिंजंट विल, आणि ती बऱ्याच वेळा व्हॉइड होतात. नेक्स्ट, स्टॅच्युटरी विल ही एक कॉन्सेप्ट आहे, की काही आपल्या राज्यांमध्ये विल करणं हे सोपं जावं म्हणून काही स्टँडर्ड फॉर्मॅट्स दिलेले आहेत गव्हर्नमेंटनी. मला आता कुठले राज्य आहेत माहिती नाही, पण ते स्टँडर्ड फॉर्मॅट्स दिलेले आहेत, आणि त्या फॉर्मॅटमध्ये फक्त करणाऱ्या व्यक्तीचं नाव, प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन, कुणाला देण्यात यावं, अशा टाईपची काही ठराविक ठोस माहिती भरायची आणि ते डॉक्युमेंट करायचं. सो जिथे लिमिटेड प्रॉपर्टीज आहेत, जिथे सिम्पल इंटरप्रिटेशन आहे, फार मोठे काही लिगल इश्यूज नाही आहेत, की बाबा ही प्रॉपर्टी माझ्या पत्नीला द्यावी, मग तिच्या मृत्यूनंतर यांना द्यावी, अशा टाईपच्या काही कंटिंजंट इश्यूज जर असतील तर त्याच्यासाठी स्टॅच्युटरी विल्स योग्य नाही आहेत. पण सिंपल असेल, एखाद्या व्यक्तीचं फक्त काहीतरी बँकेत काहीतरी एफडीज आहेत, काहीतरी नॉमिनल प्रॉपर्टी आहे, तर त्यांच्यासाठी स्टॅच्युटरी विल्स कॅन बी देअर, बट ती आपल्या ह्याच्यामध्ये मला माहिती नाही कुठल्या स्टेटमध्ये आहे. देन there is one more concept called as a living will, which is actually an advanced medical directives. हे आपल्याकडे देशात नाही आहे, पण फॉरेन कंट्रीज मध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी किंवा मृत्यूनंतर त्याच्या प्रॉपर्टीतली कुठली रक्कम त्याच्या मेडिकल ह्याच्यासाठी खर्च करण्यात यावी, त्याच्यासाठी काही डॉक्टर्सना अथॉरिटी दिली जाते, आणि खूप त्याच्यावर डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहे. पण आपल्या देशामध्ये ते काही केलं जात नाही, सो मी फक्त रेफरन्स म्हणून तो घेतलाय. नंतर टेस्टामेंटरी ट्रस्ट विल्स. इन्कम टॅक्स कायद्यामध्ये काही वेळा पूर्वीपासनं, ज्यावेळी खूप मोठा टॅक्स रेट होता, म्हणजे इन्कम टॅक्स रेट 70%, 80%, नंतर 50% असा होता, त्यावेळी ह्या ट्रस्टचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जायचा. मी ह्या ज्या ट्रस्ट म्हणतोय त्या मुख्यतः डिस्क्रिशनरी ट्रस्ट असतात, म्हणजे प्रायव्हेट ट्रस्ट असतात. त्या नोंद होत नाहीत, त्या विल मध्येच त्याचं सर्व मेन्शन केलं जातं, की मी हे अशी अशी रक्कम, मी माझ्या प्रॉपर्टी मधले 1,00,000 रुपये सो अँड सो देवल फॅमिली ट्रस्ट या नावाने मी करत आहे, आणि त्याचे बेनिफिशरीज हे माझी ही जी मुलं आहेत, त्यांना होणारी मुलं किंवा त्यांची असलेली मुलं, मग त्यात मुलगा मुलगी, या सर्वांसाठी करत आहे, अशा टाईपचं एक ड्राफ्टिंग केलं जातं. आणि त्याच्यामध्ये त्याचे जे ट्रस्टीज कोण आहेत किंवा ट्रस्टीजचं इव्हन सक्सेशन काय आहे, असं सर्व माहिती त्या विल मधनं दिली जाते. आणि अशा टाईपच्या विल्स मधनं काही वेळा चांगल्या प्रकारे, मोठ्या प्रकारे टॅक्स प्लॅनिंग हे केलं जायचं, अजूनही केलं जातं थोडंफार. इन्कम टॅक्स मध्ये एक 164 म्हणून सेक्शन आहे, त्याच्यामध्ये
ह्या पर्टिक्युलर विल ट्रस्ट ज्या केल्या जातात प्रायव्हेट ट्रस्ट त्यांना काही टॅक्स बेनिफिट्स आहेत, त्यांना मॅक्झिमम मार्जिनल टॅक्स रेट लागत नाही आणि मग त्यामुळे अशा टाईपचे काही ट्रस्ट जे आहेत डिस्क्रिशनरी किंवा टेस्टामेंटरी ट्रस्ट त्या विल मधनं देखील केले जातात. याचा अर्थ असा नव्हे की दोन वेगळी विल केली जातील प्रॉपर्टीसाठी आणि ट्रस्ट क्रिएशनसाठी. तर त्या विल मधलाच एक पोर्शन हा ट्रस्ट क्रिएशनचा भाग असेल. नेक्स्ट, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हु कॅन मेक ए विल? ए पर्सन कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट, जो 18 वर्षाचा आहे आणि जो साऊंड माइंड आहे तो करू शकतो. ए मायनर, एन इन्सॉल्वंट, ए पर्सन डिस्क्वालिफाईड अंडर एनी लॉ बाय द कोर्ट इज ऑलवेज एक्सक्लुडेड. आणि नेक्स्ट कॅटेगरी जी आहे ते डीफ अँड डम पर्सनच्या बाबतीत आहे किंवा ब्लाइंड पर्सनच्या बाबतीत आहे. सो अशी जर व्यक्ती असेल तर तो नक्की विल करू शकतो. फक्त त्यांनी त्याची हे मी विल स्वतःच्या मर्जीने केलंय अशी जी कन्सेंट आहे ती त्याच्या हँड रिटन, त्याच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये त्याने त्याच्यावर लिहिणं आवश्यक आहे की हे मी काय विल आहे ते मला वाचून दाखवण्यात आलं आणि मी किंवा मला बघण्यात आलं आणि मी वाचलंय आणि ते मला मान्य आहे वगैरे अशा टाईपचं कन्फर्मेशन हे त्यानं त्याच्या लँग्वेज त्यानं स्वतःच्या ह्याच्यामध्ये हाताने सही करणं आवश्यक आहे. आणि विल हे कुणासाठी, फॉर हुम विल कॅन बी मेड, विल मधनं ही प्रॉपर्टी कुणाला देण्यात यावी? तर ज्याला प्रॉपर्टी होल्ड करण्याचा अधिकार आहे त्या सर्व व्यक्तींना प्रॉपर्टी देऊ शकतो. म्हणजे अगदी मायनरला पण देऊ शकतो, एखाद्या ल्युनॅटिक व्यक्तीला पण देऊ शकतो. म्हणजे त्याच्या केसमध्ये गार्डियन अपॉइंट करून काही प्रॉपर्टी ही वेगळी सेट असाइड केली जाते, वेगळी केली जाते आणि मग त्याला त्यासाठी काही गार्डियन अपॉइंट केले जातात. एखादी देवस्थान आहे, हिंदू डेटी आहे किंवा एखादी ट्रस्ट आहे, तर एखादा जिमखाना आहे, एनी आर्टिफिशियल ज्युरिडिशियल पर्सन, तर त्यांना देखील तुम्ही एखादी इन्स्टिट्यूशन आहे तर त्यांना देखील तुम्ही हे प्रॉपर्टी देऊ शकता. आणि त्यातनं जे बेनिफिशियरीज आहेत त्यांना लिगटी पण कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे. कायद्यामध्ये काही पर्टिक्युलरली इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये सेक्शन 112 ते 117 असे काही नियम आहेत. त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत की तुम्ही ज्या प्रॉपर्टीज डिस्पोज करतायत ह्या विल नुसार त्याच्यामध्ये कुठल्या केसेसमध्ये कुठल्या प्रकारच्या केसेसमध्ये ते व्हॉइड धरलं जाईल, अयोग्य धरलं जाईल. मुख्यतः कंटिंजंट इव्हेंट जर दिले गेले तर बऱ्याच वेळा व्हॉइड धरलं जातं. नेक्स्ट, कोणत्या प्रकारच्या प्रॉपर्टीज ह्या विल मधनं आपण देऊ शकतो? आता हे जे पीपीटी आहे त्याच्यापेक्षाही मी अगोदर पहिल्यांदा सांगू इच्छितो की स्वतः मिळवलेली स्वकष्टार्जित पूर्ण प्रॉपर्टी ही या विल नुसार आपण देऊ शकतो. त्याचबरोबर जर वडिलोपार्जित आलेली जी प्रॉपर्टी आहे ज्याला आपण HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, ज्याला टेक्निकल लँग्वेज मध्ये अँसेस्ट्रल प्रॉपर्टी पण काही वेळा म्हणतात. अर्थात अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असा याचा अर्थ फक्त वडिलांकडनं आलेली प्रॉपर्टी नव्हे. वडिलांनी स्वकष्टाने मिळवलेली प्रॉपर्टी मुलाकडे आली तर ती HUF प्रॉपर्टी होत नाही, ती प्रॉपर्टी इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी जाते. मुलाकडनं ती वडिलांकडनं आलेली प्रॉपर्टी त्यांच्या मुलाकडे ज्यावेळी जाते म्हणजे थर्ड जनरेशनला जाते त्यावेळी ती प्रॉपर्टीला HUF हे स्टेटस निर्माण होतं. मग अशा टाईपच्या HUF मध्ये जर तुमचा हक्क असेल, तुमचा शेअर असेल, म्हणजे आता समजा मला माझ्या वडिलांकडनं प्रॉपर्टी आली पण जी त्यांना त्यांच्या वडिलांकडनं आलेली होती तर त्या केसमध्ये दॅट बिकम्स HUF प्रॉपर्टी. मग त्या HUF प्रॉपर्टी मध्ये माझा हिस्सा किती आहे? समजा माझा हिस्सा एक 1/4 आहे तर मग तो 1/4 हिस्सा मी या विल द्वारे देऊ शकतो. म्हणजे स्वकष्टार्जित पूर्ण प्रॉपर्टी, मग ती जॉईंट ओनरशिप मध्ये असेल त्याच्यामध्ये 4 ओनर्स असतील, तुमचा हिस्सा 10% असेल, कुठलाही असेल, तर अशा प्रकारची सर्व प्रॉपर्टी मुव्हेबल, इमुव्हेबल, ऑल टाइप्स ऑफ राईट्स, लीज राईट्स, सर्व प्रकारची प्रॉपर्टी स्वकष्टार्जित प्लस कॉमन प्रॉपर्टी म्हणजे HUF प्रॉपर्टी, अँसेस्ट्रल HUF प्रॉपर्टी मधला तुमचा हिस्सा हा तुम्ही या विल द्वारे देऊ शकता. सो त्याला कायद्याचा एक फंडामेंटल प्रिन्सिपल आहे की वन कॅन पास व्हॉट वन हॅज, त्याच्याकडे स्वतःच म्हणून जे काय आहे तो ते दुसऱ्याला देऊ शकतो. परंतु एखादा पती आहे त्यानं वेळोवेळी काही प्रॉपर्टीज घेतल्यात पण घेताना बायकोचंही नाव त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि आता ती कायद्यानुसार रजिस्टर्ड जे काय आपल्याकडे 7/12 नाव लागले किंवा सिटी सर्वेला नाव लागले त्याच्यामध्ये जॉईंट नावावरती प्रॉपर्टी असेल तर ती जी काही व्यक्ती आहे ती व्यक्ती पूर्णपणे 100% विल नुसार ती प्रॉपर्टी देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये त्याला त्याचा जो काही हिस्सा मेन्शन केलेला आहे, म्हणजे नॉर्मली जर मेन्शन केलेला नसेल तर 50% हिस्सा, तेवढाच हिस्सा तो त्या विल द्वारे
पुढे पास ऑन करू शकतो. मग तो त्यातलं 50% पत्नीलाही देईल, मुलांनाही देईल, आणखी कोणाला देईल. पण ओनली बिकॉज मी पण 100% पैसे माझे घातलेत, माझ्या इन्कम टॅक्सच्या रिटर्नला पण मी दाखवलंय, म्हणून मी हे सगळं मला वाटेल त्याला मी देऊ शकतो, तर नो. त्याला त्याची जी काही त्याचा जो काही हिस्सा आहे प्रॉपर्टीमध्ये कायदेशीररित्या तेवढाच प्रॉपर्टी देऊ शकतो. आता आपल्याकडे माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी NRIs आहेत, बऱ्याच ठिकाणी खूप एक 5-25 वर्षापासून लोक फॉरेनला जात आहेत. सो त्या लोकांच्या काही प्रॉपर्टीज फॉरेनमध्ये पण आहेत आणि इंडियामध्ये पण आहेत. अशा व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या बिलमध्ये काय काय इश्यू येऊ शकतात, तर त्याच्या बाबतीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जे हिंदू आहेत आणि जे भारताच्या बाहेर जाऊन राहिलेले आहेत आणि त्यांच्या भारताच्या बाहेर देखील प्रॉपर्टीज आहेत, त्यांनी इव्हन सिटिझनशिप भारताच्या बाहेर घेतलेली आहे, ते लोक देखील भारतामध्ये विल करू शकतात किंवा भारताच्या प्रॉपर्टी बद्दल विल करू शकतात. एवढंच नव्हे, एखादा माणूस जर कॅलिफोर्नियामध्ये असेल, लॉस एंजेलिसला असेल, तर तो तिथे देखील बसून विल करू शकतो. कुठल्याही तिथल्या असलेल्या व्यक्तींना विटनेस घेऊ शकतो. मग ते हिंदूच पाहिजे, ते इंडियन पासपोर्ट होल्डर पाहिजे, नथिंग डुईंग, कोणीही घेऊन तो एक प्रॉपर विल करू शकतो. फक्त याच्यामध्ये इम्युएबल प्रॉपर्टीच्या बाबतीत काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्याच्या बाबतीत मला फार मोठे लिगल इश्यूज कळले नाहीत, पण मी तुम्हाला मुद्दा जो महत्वाचा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इम्युएबल प्रॉपर्टीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट्स आहेत आणि सुप्रीम कोर्टने असं सांगितलंय की ती जी इम्युएबल प्रॉपर्टी ज्या देशामध्ये आहे त्या देशातले जे काही इम्युएबल प्रॉपर्टीचे डिस्पोजिशनच्या बाबतीतले नियम आहेत, पॉवर ऑफ डिस्पोजिशन जी काय आहे किंवा विल बदलायच्या ज्या पॉवर्स आहेत, रिव्होकेशन ऑफ विल आहे, त्या सगळ्या लेक्स स्टॅटस म्हणून जे काही लीगल वर्ड आहे, म्हणजे द लॉ ऑफ द लँड वेअर द प्रॉपर्टी इज सिच्युएटेड, त्याच्याप्रमाणे त्याचं हे होईल, म्हणजे त्याचं लिगल स्टेटस निर्माण होईल. म्हणजे थोडक्यात ज्यांच्या आउट ऑफ इंडिया प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या बाबतीत नुसतं प्लेन विल करून उपयोग नाही, तर त्याच्या बाबतीत पर्टिक्युलरली फॉरेन प्रॉपर्टीच्या बाबतीत जे डिस्पोजिशन असेल त्याचं जे काही सबसिक्वेंट ट्रान्सफर किंवा रिलेटेड आहे, तर तिथे तिथला काही लिगल ऍडवाइस घेणं गरजेचं आहे. मुव्हेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत मात्र तसं काही नाहीये. मुव्हेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत मुव्हेबल प्रॉपर्टी आउटसाइड इंडिया जरी असली तरी देखील तो माणूस ते पूर्णपणे विल फॉरेनमध्ये देखील करू शकतो. त्याच्यामध्ये सर्व इंडियन प्रॉपर्टी, इंडियन मुव्हेबल, इम्मुव्हेबल ऍज वेल एज फॉरेन मुव्हेबल प्रॉपर्टीज घेऊ शकतो. नेक्स्ट, याच्यामध्ये महत्वाचा पार्ट जो आहे तो असा आहे की कायदा असं सांगतो की डोमिसाइल ऑफ द पर्सन. आता डोमिसाइल ऑफ द पर्सनच्या बाबतीत कायदा खूप वाईड आहे. तो असं नाही म्हणत की एखाद्या व्यक्तीने इंडियन पासपोर्ट सरेंडर केला, त्याने युकेचा पासपोर्ट घेतला, युएसएचा सिटीजन झाला म्हणजे त्याचं इंडियन डोमिसाइल संपलं. नो, त्याचा ज्यावेळी जन्म कुठेतरी समजा एका ठिकाणी सांगलीत झालाय, त्याचं पूर्ण शिक्षण किंवा लहानपणापासून पूर्ण शिक्षण त्याचं सांगलीत झालंय, तर ऍट एनी टाइम कायदा असं म्हणतो की हिज डोमिसाइल इज सांगली. त्याच्यामध्ये कायदा एवढं पुढे जाऊन म्हणतो की त्यानं विल मध्ये स्पेसिफिकली एखादं वाक्य फक्त डिक्लेअर केलं की बाबा असं असं आहे आणि म्हणून मी माझं विल मी हे पूर्ण सगळ्या प्रॉपर्टीच्या बाबतीत करत आहे, दॅट इज ऑल्सो सफिशियंट. फक्त कॉन्ट्ररी त्याला जर जायचं असेल की बाबा मी आता अमेरिकन नागरिक आहे आणि म्हणून मी इंडियन मला स्वतःला डोमिसाइल म्हणत नाही आणि म्हणून मी असं माझं विल अमेरिकन पद्धतीने किंवा अमेरिकन कायद्याने करत आहे, असं जर त्यानं स्पेसिफिकली त्याच्यामध्ये डोमिसाइल कॉन्सेप्ट रिजेक्ट केली तर त्या केसमध्ये कायदा म्हणतो की मग ही कॅन फॉलो दोज रूल्स, दॅट कंट्री रूल. अदरवाइज एव्हरी टाइम he will be considered as a domicile of India and he has every right to go by making a declaration or making a will. So त्याच्यात दोन ऑप्शन जे दिलेत, make a will as per Indian law relating to wills in respect of all movable properties outside India irrespective of the location of the movable properties. म्हणजे तो विल मधनं त्याच्या मुव्हेबल प्रॉपर्टीज म्हणजे बँकेत फंड्स आहेत, इक्विटीज आहेत, शेअर्स आहेत, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, आणखी काय मुव्हेबल प्रॉपर्टीज आहेत, तर त्या सर्व मुव्हेबल प्रॉपर्टीज तो एकाच विल मधनं तो करू शकतो. अदरवाइज मेक ए विल एज पर लॉ ऑफ द फॉरेन लँड ऑफ रेसिडेन्स इन रिस्पेक्ट ऑफ ऑल मुव्हेबल प्रॉपर्टीज irrespective of the location. So that also an option to person, Hindu person who is living abroad. म्हणजे deciding domicile is a critical part
for preparing will relating to movable properties in respect of a person who is living abroad. So Hindus who are born in India, their domicile remains in India, and they can make a will as per Indian law for all their movable properties across the globe. Next. So मगाशी आपण त्याच्या बाबतीत बघितलंय की तो स्वतः काय करू शकतो, त्याच्याबद्दल मी तुम्हाला मेन्शनही केलं की त्याची स्वतःची प्रॉपर्टी आणि त्याच्या HUF ची प्रॉपर्टी तो काय आपल्या विल मधनं पुढे देऊ शकतो. नेक्स्ट. सगळ्यात महत्वाचा विषय की एखादं केलेलं विल बदलता येईल का, चेंज करता येईल का. तर येस, एनी टाइम विल कॅन बी चेंज. कधीही त्याला मनात आलं तर ते विल चेंज करता येतं. फक्त त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की ते जे बदललेलं विल आहे ते कुठल्या तरी धाक दपटशा किंवा एखादा कोणाचं तरी अंडर इन्फ्लुएन्स खाली केलेलं असेल तर मात्र ते व्हॉइड विल म्हणून धरलं जाईल. काही सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सेस, क्रॉस व्हेरिफिकेशन ऑफ बेनिफिशियरीज, क्रॉस व्हेरिफिकेशन ऑफ द विटनेसेस, पर्टिक्युलरली डॉक्टर असेल तर डॉक्टरचं क्रॉस व्हेरिफिकेशन, या सर्वावरनं ठरवलं जाईल की ते विल जेन्युइन आहे का नाही किंवा ते व्हॉइड आहे वगैरे वगैरे. सो कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रिस्ट्रिक्शन नाही आहेत की किती वेळा विल करावं, 2 वेळा करावं, 10 वेळा करावं, 30 वेळा करावं. फक्त याच्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे की सगळ्यात शेवटचे जे विल आहे, लास्ट विल विच इज रजिस्टर्ड ऑर अनरजिस्टर्ड बिफोर द डेथ इज एन्फोर्सेबल, ते लक्षात घेतलं जाईल किंवा ते एन्फोर्स केलं जाईल. ह्याच्यामध्ये आपल्याला असं पण बघता येईल की एखाद्या व्यक्तीनं वयाच्या 60व्या वर्षी रजिस्टर्ड विल केलं आणि त्या रजिस्टर्ड विल केल्यानंतर 75व्या वर्षी पर्यंत काही बदललं नाही आणि 75व्या वर्षी त्याला वाटलं की विल बदलावं. समजा त्याच्या मधल्या पिरियड मध्ये त्याच्या मुलाचा मृत्यू झाला किंवा काही एखादी घटना घडली की ज्याच्यामुळे त्यानं विल मध्ये काही रेसिड्युअल क्लॉज दिले नसतील. आपण विल मधल्या क्लॉज मध्ये नंतर जाणार आहोत. पण समजा त्यानं दिलं असेल की ही प्रॉपर्टी मी ह्या मुलाला देत आहे. अर्थात त्याचे जर लिगल हेअर्स असतील तर फारसा प्रश्न नाही, कारण का त्या मुलाच्या जागी त्याचे लिगल हेअर्सना ती प्रॉपर्टी जाईल इक्वल याच्यामध्ये. पण समजा तसं काहीतरी त्याच्यात चेंज करणं आवश्यक वाटत असेल तर त्या केसमध्ये ही कॅन चेंज दी विल किंवा त्याच्यामध्ये आणखी एक प्रकार जो आहे तो म्हणजे त्यामध्ये काही तो दुरुस्त्या देखील करू शकतो. कोडिसील असं म्हणतात त्याला. पण लोक सांगतात की शक्यतो ते करायचं असेल तर जशा पद्धतीने विल केलंय त्याशाच योग्य पद्धतीने तुम्ही ते कोडिसील करणं अपेक्षित आहे. सो नेक्स्ट, प्लेस ऑफ विल. सो विल कुठे करावं राहुल. नेक्स्ट, विल कुठे करावं ह्याच्या बाबतीत काही नियम नाहीयेत. ते कुठेही करू शकतो त्याला जे योग्य वाटत असेल तो. एखादी व्यक्ती भारताबाहेर राहणारी आहे ती अमेरिकेत करू शकते किंवा इंडियात आला असेल इंडियात करू शकतो. सो कायद्यामध्ये असं काही दिलेलं नाही की ते विल कधी कुठे करावं, त्याच्यावर कोण विटनेसेस असावेत. म्हणजे एखादा फॉरेन नॅशनल कॅन बी ऑल्सो विटनेस फॉर दॅट. परत फक्त असं कधीही सजेस्ट केलं जातं किंवा आवश्यक आहे की जर ते विल चॅलेंज होणार असेल तर शक्यतो तुमच्या खात्रीचा, तुमच्यावर विश्वास असणारा हाच माणूस हा विटनेस असावा. ज्याचे 2 माइंड्स असतात, जो तुमच्यावर तेवढा कॉन्फिडंट नाहीये, अशा व्यक्तीला तुम्ही विटनेस म्हणून विलला घेऊ नये. तुमच्यापेक्षा फार जास्त वयाचा माणूस देखील विल म्हणून विटनेस म्हणून घेऊ नये. राहुल, नेक्स्ट. सो मी मगाशी जो रेफरन्स दिला तो कोडिसील विल. या करेक्ट. सो कोडिसील ऑफ द विल. कोडिसील म्हणजे एखादं केलेलं जे विल असेल त्याच्यामध्ये काही ठराविक काही मी छोटेसे चेंजेस करणार आहे आणि मला सगळं विल काही बदलायचं नाहीये. एंटायर चेंजेस आय डोंट वॉन्ट टू डू इट. त्यामुळे कायद्यामध्ये तशी परमिशन आहे इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये आणि त्याच्यामध्ये कोडिसील असं त्याचं लिगल वर्डिंग आहे. ते करून तुम्ही करू शकता आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की विल ऑर कोडिसील इज नॉन अनअल्टरेबल. म्हणजे ते डबल निगेटिव्ह आहे. म्हणजे इट इज अल्टरेबल अँड इट इज रिव्होकेबल. सो यू कॅन रिव्होक दी कोडिसील और यू कॅन रिव्होक दी विल अँड इट कॅन बी रिव्होक्ड और अल्टर्ड एनी टाइम. नेक्स्ट. नाही अर्लियर. हा, नाउ विल कम टू द ऍक्च्युअल ड्राफ्टिंग ऑफ द विल. विल करताना कुठल्या काळजी घ्यायला पाहिजे. विल ड्राफ्टिंग जे असतं त्याच्यामध्ये कसं केलं जावं की जेणेकरून ते पूर्णपणे व्हॅलिड धरलं जाईल, जेणेकरून फारसं त्याच्यामध्ये अँबिग्युटी निर्माण होणार नाही, त्याची
द्विअर्थ, दोन अर्थ त्यातनं निघणार नाहीत. तर त्यातला सगळ्यात महत्वाचा फॉर्मॅट म्हणजे महत्वाचा इश्यू म्हणजे असा कोणत्याही टाईपचा फॉर्मॅट अर्लियर कुठलाही फॉर्मॅट असा काही त्या बिलला नाहीये, असं दिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं जे इंटेन्शन आहे, मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचं जे काही त्याचं मानसिक इंटेन्शन आहे ते त्याच्यात रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. आणि सेक्शन 74 इंडियन सक्सेशन ऍक्ट म्हणतो की विल शॅल बी रिटर्न इन अ मॅनर easy to read and easy to interpret or understand. So easy to read and interpret and be specific, and it should be clear to understand his intention. त्याची जी काही intentions आहेत ती clear cut असावी, and there should not be any confusion about the 3 important matters. विल मधल्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नसावं. सो त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तो स्वतः, जो विल करणारी व्यक्ती आहे त्याचं स्वतः. मग त्या व्यक्तीनं स्वतःची थोडीशी, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो एखाद्या गोष्टीचं, म्हणजे एखादं कुठलंही लिगल डॉक्युमेंट असतं त्याच्यातले जे पहिली भाग असतो त्याला प्रिएम्बल असं म्हणतात. मग ते प्रिएम्बल जे आहे त्या प्रिएम्बल मध्ये त्यांनी स्वतःबद्दलची पूर्ण माहिती, म्हणजे त्याचा जन्म कुठे झाला, थोडंफार आई वडिलांबद्दल लिहायचं असेल तर ते लिहावं. नंतर स्वतःला, त्याला काही जर निकनेम्स असतील किंवा मला या नावाने देखील संबोधण्यात यावं तर ते नाव, त्याचं बर्थ प्लेस कुठे आहे, त्याचा पूर्ण ऍड्रेस, किंबहुना एखादा इंडियन आहे, आता इंडियात राहत होता, नंतर फॉरेनला गेला, तर त्यानं मी इथे राहत होतो आणि नंतर आता मी इकडे आलो, मी माझा पासपोर्ट होता तो इंडियन पासपोर्ट सरेंडर केला, माझा आता US पासपोर्ट आहे, अशा टाईपची, किंवा मी या ठिकाणी काम करत होतो, मी इथनं रिटायर्ड झालो यावर्षी, अशा पद्धतीची बऱ्यापैकी योग्य माहिती जी पुढे चॅलेंज केली जाणार नाही, चुकीची ठरणार नाही, अशा प्रकारची माहिती, तो जर फॉरेन मध्ये राहत असेल तर त्याच्याबद्दलची, त्याच्या बाबतीतचा तपशील हा त्या विल करणाऱ्या व्यक्तीने, टेस्टॉटरनी त्या विल मध्ये देणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, दुसरा महत्वाचा भाग तो म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ द प्रॉपर्टीज. त्याचं जे स्वतःची जी काही मालमत्ता आहे किंवा त्या HUF मधला त्याचा जो काही इक्वल काय जो शेअर आहे, त्या मालमत्तेबाबतीत त्यांना पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये महत्वाचे 2 भाग, की त्याची पूर्ण मालकीची कुठली मालमत्ता आहे ती मालमत्ता, किंवा जी मालकीची मालमत्ता ही जॉईंट प्रॉपर्टी आहे, की बाबा या मालकी, ही प्रॉपर्टी माझी माझ्या मित्रांबरोबर ABC यांच्याबरोबर जॉईंट आहे आणि त्याचा माझा हिस्सा एवढा एवढा आहे, किंवा या फर्म मध्ये मी पार्टनर आहे आणि त्याच्यामध्ये माझे बाकीचे पार्टनर्स हे आहेत, माझं भांडवल तिथे आहे. सो अशा प्रकारची प्रॉपर्टीची जी माहिती आहे त्या प्रॉपर्टीच्या माहिती ही, किंवा बँक खाती असतील तर त्या बँकेचं शाखा कुठली आहे, त्या शाखेचं डिटेल्स, नंतर त्याची शेअर्स असतील तर कुठल्या ह्याचे शेअर्स आहेत, किंवा आता नवीन याच्याप्रमाणे तुमचं डिमॅट अकाउंट कुठे आहे, कुठल्या ब्रोकरकडे आहे. सो या सर्व प्रॉपर्टीची माहिती ही प्रॉपरली पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ देणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये आणखी एक खूप महत्वाचा भाग आहे, जे मी मगाशी म्हटलं की कंटेंट्स बाबतीत थोडीशी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या FDs आहेत, फिक्स डिपॉझिट, त्यानं त्याची अगदी सगळी पर्टिक्युलर्स दिली, पण नंतरच्या कालावधीत समजा त्याच्या स्वतःच्या काही मेडिकल एक्सपेन्सेस साठी त्यातली काही FDs मोडल्या गेल्या, किंबहुना काही रक्कम त्याला त्याच्या मुलाला आवश्यक होती, नातवाला शिक्षणासाठी आवश्यक होती, म्हणून त्यानं त्या FD एनकॅश करून ऑलरेडी देऊन टाकल्या. सो अशा केसेसमध्ये काय करायचं, तर अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळा काही लोक हे कोडिसील करतात किंवा विल चेंज करतात, किंवा काही वेळा फिक्स डिपॉझिट बाबतीत ज्यावेळी अलोकेशन असतं, वाटणी असते, त्यावेळी तुम्ही एक जनरल क्लॉज दिलात तरी हरकत नाही, की माझ्या मृत्यू, आता आज रोजी माझ्या एवढे FDs आहेत, पण माझ्या मृत्यूच्या वेळी माझ्या ज्या काही FDs असतील किंवा सेव्हिंग खात्यातली रक्कम असेल, त्यातली एवढी एवढी रक्कम 20% ह्याला देण्यात यावी, 30% एवढी देण्यात यावी, किंवा पत्नीला 50% देण्यात यावी. अशा टाईपचा एक जनरल क्लॉज देखील असणं हे गरजेचं आहे. कारण का कुठल्याही प्रकारे विलची डेट आणि डेटची डेट ही काही प्रेडिक्ट करू शकत नाही. बऱ्याच वेळा डिफरन्स मधला 10-10 वर्षाचा असू शकतो, 20-20 वर्षाचा असू शकतो, आणि त्या केसमध्ये काही वेळा अशा टाईपचे काही क्लॉजेस हे करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर स्पेसिफिकली असं सांगण्यात येतं की एक रेसिड्युअल क्लॉज घाला, की माझी जी काही मालमत्ता मी दिली आहे ही सोडूनही काही मालमत्ता जर सापडली, आढळून आली, तर ती मालमत्ता या व्यक्तीला देण्यात यावी, किंबहुना ती मालमत्ता ह्या खालील दोघांना 50% किंवा या दिलेल्या प्रपोर्शन मध्ये देण्यात यावी. असा एक रेसिड्युअल क्लॉज जो म्हणतो आपण नॉर्मली, तर तशा टाईपचा रेसिड्युअल क्लॉज देखील असणं अपेक्षित आहे.
जॉईंट प्रॉपर्टीज बाबतीत मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले की तुमच्या मालकीचा जो मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मालकीचा जो काही हिस्सा असेल तो हिस्सा तो कधीही प्रॉपरली डिस्क्राईब करून तो पुढे देऊ शकतो. थर्ड पार्ट, बेनिफिशियरीज. बेनिफिशियरी जसं मी म्हटलं की मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची पूर्ण माहिती द्यावी, तसं बेनिफिशियरीची देखील पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे की नक्की कोणाला देतोय, मग त्याच्याबद्दल माझं रिलेशन काय आहे, माझा भाऊ नातू आहे, माझा भाचा आहे, माझा भाऊ मुलगी आहे, त्याची मुलं आहेत. सो त्यांची पूर्ण नावं, त्यांची टोपण नावं, ते कुठे राहतात याची थोडी तरी योग्य माहिती, म्हणजे ज्याच्यातनं कुठल्याही प्रकारची नुसतं माझ्या 2 मुलींना इक्वल समान भागाने देण्यात यावे हे सफिशियंट नाही. त्यांचं लग्नापूर्वीचं नाव काय, त्यांचं लग्नानंतरचं नाव काय, पूर्ण नाव हे देखील देणं, म्हणजे थोडक्यात बेनिफिशियरीची जी माहिती आहे ती पूर्ण पद्धतीने देणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, आता एक्झिक्युटर. मी जे म्हटलं की मृत्यूपत्राचा इफेक्ट हा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दिला जातो, त्यामुळे त्याच्यामध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त एक्झिक्युटर नेमले जावेत. एक्झिक्युटर म्हणजे कोण? जो तुम्हाला जवळून चांगला ओळखतो, जो तुमचा मित्र आहे, तुमचा फॅमिली फ्रेंड आहे, तुमच्या फॅमिलीला ओळखतो, जो बॅलन्स्ड माइंड आहे, जो कुणालाही एखाद्याला फेवरेबल करणार नाही, एखाद्याला फेवर करणार नाही, जो हॅव्हिंग अ गुड जस्टिस, ज्याचं थिंकिंग चांगलं आहे, बॅलन्स्ड पर्सन आहे. सो अशा व्यक्तीला, आणि जे मी मगाशी ऑलरेडी सांगितलं की तो तुमच्यापेक्षा फार एजेड नसावा, कारण का मग त्याचा डेथ झाला तर यू विल बी रिक्वायर्ड टू चेंज ऑर मॉडिफाय दी विल. सो एक्झिक्युटर सिलेक्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्याच्यामध्ये एक्झिक्युटरला देखील तुम्ही थोडंसं कॉन्फिडन्स मध्ये घेऊन, जर सगळं डिटेल्स नाही सांगितले तरी हरकत नाही, तुम्ही त्याची पूर्ण कंटेंट्स त्याला डिस्क्राईब करणं अपेक्षित नाही, पण एक्झिक्युटरला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन बाबा मी असा असा अंदाजे करतोय असं सांगणं हे गरजेचं आहे. सो दॅट एक्झिक्युटर विल ऑलवेज रिमेंबर की बाबा हे मला यांनी असं असं सांगितलेलं होतं आणि विल मध्ये देखील तेच आहे. काही काही वेळा पुढे तो पॉइंट आहे की विलच्या कॉपीज कुणाकडे देण्यात याव्यात वगैरे वगैरे. बऱ्याच वेळा असं पण काही वेळा झालेलं की विल करून ठेवलं पण ते कुठेतरी कपाटात कुठेतरी आत एका वहीत घालून ठेवलं आणि ते नंतर 5 वर्ष मिळालंच नाही. मग लिटिगेशन चालू झाल्या, मग ते हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे त्याचं हे झालं. सो असे प्रॉब्लेम न यावेत म्हणून त्याची प्रत वगैरे कोणाकडे तरी देण्यात यावी, ती सर्टिफाईड कॉपी करण्यात यावी, असे पण काही काही गोष्टी आहेत. नंतर डेट ऑफ विल मी ऑलरेडी डिस्कस केलंय. नेक्स्ट, नंबरिंग ऑफ पॅरेग्राफ्स. कायद्यामध्ये असं काही नाहीये की बाबा तुम्ही ज्यावेळी विल करता त्यावेळी पॅरेग्राफ द्या, पण इट इज ऑलवेज बेटर, कारण का काही वेळा अगोदर दिलेली माहिती ही पुढे रिफर केली जाते की मी अशा अशा पॅरेग्राफ नंबर 3 मध्ये माझ्या इमूवेबल प्रॉपर्टी बद्दल मेन्शन केलेलं आहे, परंतु त्यातलं जर ह्याचा ऑलरेडी डेथ माझ्या अगोदर झाला तर ती यांना देण्यात यावी, असं ज्यावेळी काही वेळा असतं करायला लागतं, त्यावेळी पॅरेग्राफ नंबर्स आर व्हेरी युजफुल. त्यामुळे कायद्यामध्ये असं नाहीये, पण कन्फ्युजन कमी करण्यासाठी इट इज ऑलवेज रिकमेंडेड टू हॅव ए पॅरेग्राफ नंबरिंग. रिव्होकेशन ऑफ प्रिव्हियस विल, ते ऑलरेडी मी तुमच्याशी डिस्कस केलं की तुम्ही कधी विल बदलू शकता. सेकंड विल किंवा त्याच्या सबसिक्वेंट विल ज्यावेळी असतं त्यावेळी त्या विल मध्ये पहिल्यांदाच मेन्शन केलं जावं की मी अगोदर केलेली सर्व विल्स रद्द बादल करत आहे आणि ती रद्द धरण्यात यावीत, अशा प्रकारचं एक डिक्लरेशन ज्यावेळी स्पेसिफिक मेन्शन त्याला पहिल्यांदाच करण्यात यावं. आणि शक्यतो इट शुड बी एक्सप्रेस्ड, इट शुड नॉट बी इम्प्लाइड, इट शुड बी ऑलवेज मेन्शन प्रॉपरली. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की मी या तारखेला केलेलं विल रद्द ठरण्यात यावं, नाही, काही गरज नाही. मी आज रोजी करत असलेलं विल आज या दिनांकी रोजी करत आहे आणि त्याच्या अगोदर करण्यात आलेली सर्व विल्स माझी मृत्यूपत्र ही रद्द ठरवण्यात यावी, हे देखील सफिशियंट आहे. इव्हन इथे आणखी एक विषय येतो की जर एखाद्या व्यक्तीचं मराठी हे मातृभाषा आहे तर त्यांनी 100% मराठीत विल केलेलं चांगलं. असं काही गरज नाही की इंग्लिश मध्ये ड्राफ्टिंग करावं, सिंपल मराठी लँग्वेज मध्ये केलेलं विल देखील चालू शकतं. फक्त पुढच्या लिटिगेशन्स अवॉइड करायचं, त्यामुळे रिव्होकेशन जी काय होतात त्या रिव्होकेशन मध्ये प्रॉपरली लक्ष देऊन ते रिव्होकेशन करणं आवश्यक आहे. नेक्स्ट, हे सोडून इतर ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी आता तुमच्या समोर ठेवतो. जे ऑलरेडी त्यातला पहिला जो पॉइंट आहे तो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की तुमच्या एखाद्याच्या विल मधनं काही नियरेस्ट ज्या व्यक्ती आहेत, नॅचरल हेअर्स जे म्हणतो की पत्नी किंवा मुलगी किंवा मुलगा, अशा लोकांना जर तुमच्या प्रॉपर्टी मधनं काही प्रॉपर्टी जात नसेल तर ए प्रॉपर प्रिकॉशन शुड बी टेकन. त्याच्या बाबतीत योग्य ती काळजी
ही ड्राफ्टिंग करताना घेणं आवश्यक आहे आणि मी त्यांना का प्रॉपर्टी देत नाही हे मेन्शन करणं आवश्यक आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग की जे काही बेनिफिशियरीज आहेत त्यातनं ज्या ज्या लोकांना जाणार आहेत ते कुठल्याही प्रकारे याला विटनेस नसले पाहिजेत, कारण का ते जर विटनेस आले तर विल व्हॅलिड होऊ शकत नाही. दुसरं, काही वेळा लोक असं करतात की माझ्या मुलीच्या मुलीला होणाऱ्या मुलासाठी मी एवढी रक्कम ठेवत आहे वगैरे. सो अनबॉर्न चाइल्ड किंवा अशा टाईपच्या ज्या गोष्टी आहेत त्या इनव्हॅलिड धरल्या जातात आणि मग तेवढी प्रॉपर्टी ही त्याच्यातनं एक्सक्लूड करायला लागते. त्याला काही लिगल इश्यूज आहेत, मी त्याच्यात तेवढ्या खोलात गेलेलो नाहीये. नंतर सिलेक्शन ऑफ विटनेस बद्दल ऑलरेडी मी तुम्हाला बरंच बोललेलो आहे, पण तरी देखील आय विल जस्ट रिपीट की बेनिफिशियरी शुड नॉट बी विटनेस. एज फार एज पॉसिबल witness should be younger than you. If witness dies, then it is always better to go for a new will, fresh will. नंतर टेस्टेटर एजेड असेल आणि सफरिंग फ्रॉम फिजिकल इलनेस असेल तर फॅमिली डॉक्टरच विटनेस घेणं अपेक्षित आहे, त्याचं वेगळं सर्टिफिकेट घेणं अपेक्षित आहे, तो साऊंड माइंडचा आहे म्हणून. काही वेळा त्या विलवरच शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये डॉक्टर स्वतःच्या हाताने लिहितात की बाबा अरे हा मी ज्यावेळी करतोय किंवा ह्यानं ज्यावेळी सही केली त्यावेळी मी त्याचं टेस्ट केलं त्याला आणि तो इज ऑफ ए साऊंड माइंड. सो अटेस्टिंग विटनेस शुड बी ऑफ ए गुड इंटिग्रिटी अँड साऊंड स्टेटस. नेक्स्ट, सेफ कस्टडी ऑफ द विल. विल हे कुठे ठेवलं जावं? काही देशांमध्ये अशा टाईपच्या काही स्पेसिफिक अरेंजमेंट आहेत, जसं आपल्याकडे आता शेअर सगळे ऑनलाईन झालेत, त्याला डिमॅट अकाउंट सगळे त्या ह्याच्यामध्ये आहेत, पण तशा टाईपचं काही आपल्याकडे नॅशनल डिपॉझिटरी फॉर सेफ कीपिंग विल तशा टाईपची काही अरेंजमेंट नाही आहे. काही देशामध्ये ती आहे. इंडियामध्ये अशा टाईपची अरेंजमेंट नसल्यामुळे जो कोण माणूस विल करतोय त्याचीच ती पूर्ण जबाबदारी आहे की त्यानं ते विल प्रॉपरली योग्य प्रकारे ठेवावं, अशा पद्धतीने ठेवावं की ते त्याच्या मृत्यूनंतर लवकरात लवकर त्याच्या सक्सेसरना आणि त्याच्या जवळच्या लोकांना ते मिळेल. सो इट इज सजेस्टेड, काही वेळा असं सांगितलं जातं की त्यानं विल मधनं जर 4 व्यक्तींना प्रॉपर्टी दिली असेल तर त्यांनी 4 पाकिटं करून त्याच्या झेरॉक्स काढून किंवा त्याच्या कॉपीज करून त्याच्यावर एक सर्टिफाईड कॉपी म्हणून त्या प्रत्येक कॉपीवर त्याची एक सही करून ही सत्यप्रत म्हणून ती करून त्यांनी ती पाकिटं त्या व्यक्तीच्या नावाने ठेवावीत, जेणेकरून नंतर ती त्या व्यक्तीला दिली जावीत. असं हे सांगायला खूप सोपं आहे, प्रॅक्टिकली खूप काही वेळा वेगळं घडू शकतं. ह्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग मी फार मोठा आता ह्याच्यामध्ये कव्हर केलेला नाहीये, तो म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ विल. कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाहीये की रजिस्टर्ड विल असावं, पण इट इज ऑलवेज सेफर साइड मध्ये इट इज ऑलवेज सजेस्टेड की तुम्ही विल रजिस्टर्ड करा, कारण का एकदा विल रजिस्टर्ड झालं तर ते डॉक्युमेंट त्या सब रजिस्ट्रारकडे कायमचं राहतं. त्याच्यामध्ये कुणालाही काहीतरी खोटं तयार करून सह्याची कॉपी करणे, अल्ट्रेशन करणे अशा पद्धतीने काही गोष्टी करता येत नाहीत. सो इट इज ऑलवेज बेटर to register the will so that original will be also with the sub registrar, and hand over the self certified copies of the registered will to some nearest friend or relative who is an independent person. Next, the most important part of the discussion, grounds for challenging a will. मी पहिल्यांदाच सांगितलं की सेफर साइड मध्ये करावं म्हणून आपण विल करतो, पण त्याला अदर कॉइन आहे, तर कॉइनची अदर साइड आहे की एव्हरी विल कॅन बी चॅलेंज और मोस्ट ऑफ द विल्स कॅन बी चॅलेंज. सो त्याला तो कायद्याचं सेक्शन आहे आणि मग तो काय म्हणतो तर फ्रॉड, कोअर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स, सस्पिशियस नेचर, लॅक ऑफ ड्यू एक्झिक्युशन, लॅक ऑफ टेस्टामेंटरी इंटेन्शन. त्या ड्राफ्टिंग मधनं जर त्याला काय नक्की करायचं हे जर कळलं नाही, बिल मधनं तो काय नक्की कुठली प्रॉपर्टी कोणाला देणार आहे हे जर कळत नसेल तर निश्चित प्रकारे ते बिल हे व्हॉइड धरलं जाईल किंवा ते कॅन्सल होईल. नंतर टेस्टामेंटरी कॅपॅसिटी काय आहे, नॉलेज अँड अप्रुव्हल काय आहे, फोर्जरी केली आहे का, रिव्होकेशन झालेलं आहे का, आणि त्याच्यामध्ये मग तो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे फ्रॉड जे डेफिनेशन आहे तर वेदर इट इज कमिटेड बाय एनी मिसरिप्रेझेंटेशन और कन्सिलमेंट, काही कन्सिलमेंट केली आहे का, त्यानं चुकीच्या काही गोष्टी सांगितल्यात का. नंतर रिझन ऑफ अनसर्टन्टी, म्हणजे असं घडलं तर असं करावं, अशा काही उगाचच अनसर्टन्टीज खूप दिल्यात का, इम्पॉसिबिलिटी ऑफ कंडिशन काही दिली आहे का, किंवा एखादं इलिगल और इमॉरल कंडिशन दिलंय का की जेणेकरून आपल्या कायद्याचा भंग होतोय किंवा पब्लिक पॉलिसीला तो विरोधी होतोय, किंवा एखादा इलेमेंट म्हणजे काही पोर्शन ऑफ द विल असा आहे की ज्याच्यामध्ये सस्पिशियस नेचर आणि जे चॅलेंज होऊ शकतं. सो अशा पद्धतीचा कुठलाही इलेमेंट जर
विल मध्ये सापडला तर तो विल हे चॅलेंज इमिजिएटली ते व्हॉइड होत नाही, ते कोर्टासमोर जातं. त्याच्यावरती सगळ्या दोन्ही पक्ष किंवा सगळ्या कनेक्टिंग पार्टीज, त्याच्यातले बेनिफिशियरीज, वेस्टेड इंटरेस्ट ज्यांचे आहेत, ज्यांना काही मिळालं नाहीये, अशा व्यक्ती देखील हे विल चुकीचं आहे, हे खोटंच केलंय, हे सही नंतर केली आहे, त्या व्यक्तीने विल केलंच नव्हतं, अशा सर्व प्रकारचे पॉइंट्स काढून लिटिगेशन होऊ शकतात. सो when there is no will, succession of the property will always go as per which will be governed. In case of Hindus, will be governed by Hindu Succession Act 1956. In case of Muslim, by Muslim law, and in case of Sikh and Buddhist, will be governed by Indian Succession Act. So with this I conclude will. So मला असं वाटतं 8 पाठ आज 8-10 झालेले आहेत. जर मला अजून 10 मिनिटं देणार असाल तर आपण जो दुसरा भाग आहे माझ्या दृष्टीने तो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट. जिथे विल केलेलं नसेल तर तिथे प्रॉपर्टीची वाटणी कसं होतं, ही खूप इंटरेस्टिंग आहे आणि जे खूप लोकांना माहिती नाहीये. राहुल, हो येस सर कंटिन्यू करा. मला नेक्स्ट पेज. राहुल नेक्स्ट. सो विल संदर्भात सॉरी हा एक पॉइंट कव्हर करायचा राहिला होता, पण तो मी ऑलरेडी तुम्हाला मगाशी बोललोय की विल मधनं ट्रस्ट क्रिएट करता येतात, फॅमिली ट्रस्ट, चॅरिटेबल ट्रस्ट अशा पद्धतीच्या करता येतात आणि त्याच्यातनं टॅक्स प्लॅनिंग होऊ शकतं वगैरे वगैरे. नेक्स्ट. सो विल नाउ कम टू दी एक्झॅक्टली अनदर पार्ट ऑफ नॉट मेकिंग ए विल. ज्यावेळी एखादी हिंदू व्यक्ती विल करू शकत नाही, अचानक मृत्यू होतो, विल करायचंय म्हणून चर्चा होत असते पण विल केलं जात नाही, अशा वेळी त्याच्या विशेषप्रमाणे विल प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन होत नाही. प्रॉपर्टी पुन्हा तीच सेल्फ एक्वायर्ड, सेल्फ ओन्ड प्लस शेअर इन दी जॉईंट. ही ओन शेअर, मग त्याचा तो 20% असेल, 5 जणात असेल तर, 4 असतील तर 25%, तो शेअर इन दी कॉमन प्रॉपर्टी. सो आपल्याला याला टेक्निकली असं म्हणतात की इनहेरिटन्स इन ऍब्सेन्स ऑफ विल अंडर इंडियन सक्सेशन ऍक्ट. म्हणजे विलला अंडर इंडियन सक्सेशन म्हटलंय. सो इनहेरिटन्स ऍज पर हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956. हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यामध्ये खूप छोट्या गोष्टी कव्हर केल्यात. मी ह्याचे खूप मागची बॅकग्राऊंड काही कव्हर करत नाही, पण एका वाक्यात सांगतो की पूर्वी नॉन कोडिफाईड म्हणजे कायदा म्हणून निर्माण न झालेला हिंदू ऍक्ट होता आणि त्या हिंदू ऍक्ट नुसार प्रॉपर्टीची वाटणी व्हायची. परंतु कुठेतरी हा कायदा प्रॉपरली येण्यासाठी हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 चा कायदा केला गेला आणि मग त्या कायद्यानुसार एखादी व्यक्ती, हिंदू व्यक्ती मृत झाली आणि त्याची जर कुठल्याही प्रकारचं विल रेकॉर्डवर सापडलं नाहीये असं लक्षात आलं तर त्याची जी प्रॉपर्टी आहे ती क्लास मध्ये वाटली जाते. मग त्या क्लास कुठले आहेत तर ते क्लास जे आहेत ते नॉर्मली 5 क्लास आहेत. त्या क्लासचं मी हेडिंग तुम्हाला सांगतो की क्लास 1, क्लास 2, क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये प्रचंड कव्हर आहे. क्लास 3 मध्ये फक्त ऍग्नेट्स आहेत, म्हणजे वडिलांकडचे यामध्ये मेन्शन न केलेले रिलेटिव्ह. क्लास 4 मध्ये कॉग्नेट्स आहेत, म्हणजे आईकडचे या लिस्ट मध्ये न मेन्शन केलेले, हीच नुसती नाही तर क्लास 2 मध्ये याच्यापेक्षाही मोठी लिस्ट आहे, न मेन्शन केलेले रिलेटिव्ह. आणि क्लास 5 म्हणजे अशी एखादी रेअर व्यक्ती की ज्याला वडिलांकडनंही कोण नाही, आईकडनंही कोण नाही, मग ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ इंडियाला ती जाते, विच इज ए क्लास 5. सो वी विल फर्स्ट कॉन्सन्ट्रेट ऑन क्लास 1. एखादी व्यक्ती जर मृत झाली आणि त्यानं विल केलेलं नसेल तर त्याची प्रॉपर्टी ही त्याची मुलं, त्याच्या मुली, त्याची बायको किंवा त्याच्या बायका, त्याची आई, नंतर पुढच्या सर्व कॅटेगरीज म्हणजे सन ऑफ ए प्री डिसीज्ड सन म्हणजे त्याचा मुलगा एक्सपायर झालाय पण त्याचा मुलगा आहे, नातू आहे. डॉटर ऑफ ए प्री डिसीज सन म्हणजे नात आहे. सन ऑफ ए प्री डिसीज डॉटर म्हणजे मुलीचा मुलगा आहे, मुलीची मुलगी आहे. विडो ऑफ ए प्री डिसीज म्हणजे मुलगा गेलाय पण त्याची बायको आहे. सन ऑफ ए प्री डिसीज सन म्हणजे मुलाच्या मुलाचा मुलगा. डॉटर ऑफ ए प्री डिसीज सन ऑफ ए प्री डिसीज सन आणि विडो ऑफ ए प्री डिसीज सन ऑफ ए प्री डिसीज सन. सो या सर्व ज्या आहेत ह्या सर्व व्यक्ती कॅटेगरी 1 मध्ये येतात. ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवणारी कॅटेगरी आयटम आहे म्हणजे मदर. ह्याच्यात फादर नाही आहे, मदर आहे. सो एखादी व्यक्ती जर एक्सपायर झाली आणि त्याची जर आई असेल तर मुलगा, मुली, नंतर बायका असतील तर जेवढ्या काय बायका आहेत त्या 1 धरल्या जातील. 2 बायका असतील तरी देखील त्यांचा वाटा हा 1 धरला जाईल आणि त्या दोघींमध्ये
त्याची वाटणी काय करायची त्या दोघींनी ठरवायचं, किंवा मग कोर्टात जाऊन ते कोर्ट ठरवेल त्याप्रमाणे. त्यांना इक्वल हिस्सा मिळणार नाही, त्या दोघींना मिळून इक्वल हिस्सा मिळेल. अर्थात जर मुलगा असेल त्या दुसऱ्या बायकोला तर त्याला मात्र इक्वल हिस्सा मिळेल, कारण का मुलगा हा खरं सांगायचं झालं तर अनौरस नसतो, रिलेशन अनौरस असतं. व्हॉट इज द प्रॉब्लेम? मुलगा हा जेन्युइन असतो, मुलगाही जेन्युइन असतो, फक्त ते रिलेशन हे नॉन जेन्युइन किंवा ज्याला अनौरस म्हणतो आपण. सो हे जे क्लास 1 मध्ये दिलेले आहेत, या क्लास 1 मधला एक जरी जिवंत असेल तर सर्वच्या सर्व प्रॉपर्टी त्या क्लास 1 मधल्या एकाला जाईल. 5 जिवंत असेल तर 5 जणांना 1/5 म्हणजे 20% ईच जाईल. हे सगळे मेन्शन केलेले 15 जण असेल तर 15 त्याचे 15 भाग होतील आणि 15 जणांची नावं त्या सगळ्या प्रॉपर्टीज, मुवेबल इममुवेबल प्रॉपर्टीज मध्ये जाईल. आणि मग त्या लोकांनी एकत्र येऊन ठरवायचं की बाबा ठीक आहे, मला हे चालेल, मला हे चालेल, मला हे नको. आणि मग त्यांचं डिक्लेरेशन तयार करून त्यांनी मग लिगल एड घेऊन किंवा मग कायद्याचं हे बघून मग ते प्रॉपर त्याचं डिव्हिजन होईल. पण जोपर्यंत विल नसल्यामुळे जर सक्सेशन प्रॉपर्टीचं व्हायचं असेल, इनहेरिटन्स व्हायचं असेल, तर हा जो क्लास 1 दिलेला आहे त्यातली एक देखील व्यक्ती जिवंत असेल किंवा एकाचा पेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये बायको ही 2 असतील 3 असतील तरी देखील त्यांना एकच हिस्सा मिळेल आणि बाकी सगळ्यांना इक्वल हिस्से मिळतील. ऑफकोर्स मुलाची बायको असेल आणि तिथेही असं 2 असेल तर त्यांना दोघींना मिळून एकच हिस्सा मिळेल. सो क्लास 1 मध्ये हे डिस्ट्रीब्युशन होईल. नेक्स्ट क्लास 2. क्लास 2 इज व्हेरी इंटरेस्टिंग. क्लास 2 इज फादर अलोन. पण फादर अलोन इज नॉट दी ओनली फादर अलोन. तर क्लास 2 मध्ये बऱ्याच कॅटेगरीज आहेत. ती जी कॅटेगरीज आहेत त्या प्रत्येक कॅटेगरीला एक इक्वल शेअर येईल आणि त्याच्या पोटातले जे आहेत ते त्यांना त्या एक शेअर मध्ये इक्वल शेअर येईल. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर क्लास 2 मध्ये फादर आहेत, म्हणजे डिसीज पर्सनचे वडील आहेत. म्हणजे जर आई जिवंत नाही, बायको जिवंत नाही, मुलं जिवंत नाहीत आणि वरती दिलेल्या सगळ्या 9-10 कॅटेगरीज कोणीही जर जिवंत नसेल पण वडील जिवंत असेल तर मग वडिलांकडे ती प्रॉपर्टी येईल. आणि हे जे खाली दिलेत की सन्स डॉटर्स सन, मुलाच्या मुलीचा मुलगा, सन्स डॉटर्स डॉटर, भाऊ ब्रदर सिस्टर, ही सेकंड म्हणजे क्लास 2 मधली सेकंड कॅटेगरी आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये 3 मध्ये डॉटर्स सन्स सन, डॉटर्स सन्स डॉटर, डॉटर्स डॉटर्स सन, डॉटर्स डॉटर्स डॉटर, अशा ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या सर्व कॅटेगरीज जर तुम्ही बघितल्या तर त्या सगळ्या म्हणून 9 कॅटेगरीज आहेत. फादर्स फादर, फादर्स मदर, फादर्स विडो, ब्रदर्स विडो. नेक्स्ट फादर्स ब्रदर, फादर्स सिस्टर, मदर्स फादर, मदर्स मदर, मदर्स ब्रदर, मदर्स सिस्टर. सो या ज्या 9 कॅटेगरीज आहेत या प्रत्येक कॅटेगरी मधल्याला ग्रुपला मिळून इक्वल शेअर येईल. जर असतील तर 1/9 होईल. आणि त्याच्यात इंटरनल जे आहे, आता वडिलांच्या मध्ये कोणी नाहीये त्यामुळे वडिलांना 1/9 जाईल. पण मदर्स फादर पण असतील आणि मदर्स मदर पण असेल तर त्या दोघांना मिळून 1/9 जाईल आणि मग त्यांच्या दोघांमध्ये 1/18 जाईल इक्वल. So the rule of succession is those in the first entry in class 2 shall be preferred. Otherwise, those in the second entry shall be preferred to those in the third entry, and so on in succession and shared equally among the subclasses. सॉरी, मी तुम्हाला सांगण्यात चूक झाली. त्याच्यामध्ये असं आहे की त्यातली जी फर्स्ट एंट्री आहे त्याला पहिल्यांदा जाईल. फर्स्ट एंट्री नसेल तर मग सेकंड एंट्री मध्ये कोण आहेत त्यांना जाईल. मग त्या एंट्री मधले जर दोघं तिघे असतील तर त्यांना इक्वल जाईल. फर्स्ट एंट्री मधलंही कोण नाही, सेकंड एंट्री मधलंही कोण नाही, मग थर्ड एंट्री मध्ये जाईल. अशा करत करत त्या एंट्रीज मध्ये ते प्रॉपर्टी डिवाइड होईल. सो क्लास 2 जरा कॉम्प्लिकेटेड आहे पण त्या सिरीज मध्ये जाईल. त्याचं इंटरप्रिटेशन तो असं म्हणतो की फर्स्ट एंट्री मधलं जर फादर जिवंत असतील तर बाकी कोणाला जाणार नाही काही, पण फादर नसतील तर त्याच्या पुढच्या एंट्री मध्ये ते जाईल आणि ते इक्वल मध्ये डिवाइड होईल. नंतर क्लास 3 ऍग्नेट्स म्हटलं. ऍग्नेट्स मध्ये वडिलांशी दिलेले वर मेन्शन न केलेले जर काही वडिलांचे रिलेटिव्ह असतील तर त्यांच्यामध्ये ते डिवाइड होईल. मग ते जर 5 जण असतील तर त्यांना 1/5 जाईल. अर्थात याचा पूर्ण अर्थ असा आहे की वरती जे 1, 2, 3 क्लास दिलेले आहेत ते कोणतेही नसले जिवंत तरच ते होईल. क्लास 4 मध्ये कॉग्नेट्स असतील आणि क्लास 5 मध्ये गव्हर्नमेंटला जाईल. कोणीही रिलेटिव्ह जिवंत नाही अशा केसमध्ये आणि विलही नाही अशा केसमध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार
अशा प्रकारे प्रॉपर्टीची वाटणी ही इनहेरिटन्स हा करायला लागेल. नेक्स्ट. थँक्स. सो माझ्या दृष्टीनं ज्या एका कॉइनच्या दोन बाजू आहेत, की एखादी व्यक्ती विल करून एक्सपायर झाली तर विलचं मृत्यूपत्र कसं करायला लागतं. मी काही याच्यातल्या गोष्टी कव्हर केलेल्या नाहीयेत, म्हणजे प्रोबेट कसं घ्यावं, प्रोबेट म्हणजे काय, ते कोर्टाकडनं कसं घेतात, या गोष्टी नाही कव्हर केल्या, कारण का मग ते खूपच लेंदी झालं असतं. आणि जर विल केलं नसेल तर ते हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार, म्हणजे मग त्याला इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925 लागत नाही विल नसल्यामुळे, आणि त्याला हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार कसं डिवाइड होईल हे मेन्शन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी मुद्दामून HUF हा प्रकार घेतला नाही, कारण का HUF मध्ये पुन्हा खूप इश्यूज आहेत. म्हटलं तर आपल्याला खूप सोपं वाटतं की हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे वडिलांकडनं वडलोपर्यंत, का आपल्याकडे मिताक्षरा, बेसिकली त्याच्यात दोन कॉन्सेप्ट आहेत, दयाभागा आणि मिताक्षरा. बंगाल आणि आसाम मध्ये ही दयाभागा कॉन्सेप्ट आहेत, आपल्याकडे मिताक्षरा कॉन्सेप्ट आहेत. मिताक्षरा म्हणजे तुमच्याकडे जर मेल जन्माला आला, म्हणजे एखाद्या फॅमिलीत जर मुलगा जन्माला आला आणि त्याच्यामुळेच जर वारस पुढे चालू राहिला तरच ती HUF चालू राहते, अशा प्रकारचा नियम आहे, ज्याला मिताक्षरा फॅमिली म्हणतात. ह्याच्यात इव्हन ज्यावेळी बायको लग्न करून घरात येते त्यावेळी ती त्या HUF ची मेंबर होते, पण ती को पार्सेनर होत नाही. त्यामुळे कुठल्याही स्त्रीला जी लग्न करून नवऱ्याच्या घरी गेलेली आहे तिला नवऱ्याच्या HUF मध्ये पार्टिशन मागायचा अधिकार नाहीये. मुलीला आहे, मुलाला आहे, परंतु ह्याला नाहीये, बायकोला नाहीये. तिला इक्वल राईट मिळू शकतो, पण तिला पार्टिशन मागायचं की बाबा मला तुकडे पाडून द्या, HUF मध्ये तुमची अँसेस्ट्रल प्रॉपर्टी भरपूर आहे, त्यातले मला इक्वल राईट द्या. तिला इक्वल राईट असतो, इक्वल हिस्सा मिळतो, पण दुसऱ्या कोणीतरी पार्टिशन केलं तरच मिळू शकतो. ह्याच्यामध्ये मी मुद्दामून HUF बाबतीत थोडासा रेफरन्स एवढ्यासाठी देतोय की 2005 साली एक अमेंडमेंट झालेली आहे इंडियन हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये, आणि त्याच्यानुसार घराण्यातली जी मुलगी आहे, म्हणजे एखाद्या फॅमिलीतली जी मुलगी आहे, तिला देखील इक्वल शेअर दिलेला आहे. त्याच्या बाबतीत काही इंटरप्रिटेशन इश्यू आहेत की मग ती अमेंडमेंट रेट्रोस्पेक्टिव्ह आहे का नाही आहे, पण त्याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की ज्या फॅमिलीचा कर्ता जिवंत आहे, जिथे फादर जिवंत आहेत आणि ती मुलगी जिवंत आहे किंवा त्या मुलीचा जन्म त्यानंतर झालेला आहे, त्या सर्व मुलींना वडलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये, म्हणजे HUF म्हणजे जी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आली आहे त्याच्यामध्ये इक्वल हिस्सा मिळतो. एवढंच नव्हे तर ती लग्न होऊन जरी दुसरीकडे गेली तरी देखील तिला इक्वल हिस्सा मिळतो. एवढंच नाही तर तिला पार्टिशन मागायचा देखील अधिकार मिळतो. म्हणून आता सांगितलं असं जातं की कुठल्याही परिस्थितीत शक्यतो तुम्ही HUF मध्ये इमूवेबल प्रॉपर्टी घेऊ नका. सगळ्या प्रॉपर्टीज HUF मध्ये मुव्हेबल प्रॉपर्टीज ठेवा, जेणेकरून उद्या लिटिगेशन झाली तर काहीतरी बाबा काय FDs आहेत, काहीतरी शेअर्स आहेत, ते उचलून तिला देता येतील. एखादं घरच असेल फॅमिलीचं मोठं आणि ते HUF मध्ये घेतलं असेल तर देर इज एव्हरी पॉसिबिलिटी किंवा नाही त्यातल्या 4 खोल्या मुलीला द्या किंवा मुलीच्या नवऱ्याला द्या, अशा पद्धतीच्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, होऊ शकतात. त्यामुळे HUF इटसेल्फ इज अ बिग टॉपिक टू बी डिस्कस फॉर ऍटलिस्ट 1 hour. त्याच्यामध्ये मग पार्टिशन ऑफ HUF, पार्शियल पार्टिशन ऑफ HUF, मग 31/12/78 नंतर इन्कम टॅक्स कायद्यामध्ये पार्शियल पार्टिशन हे डिसअलाउ केलेलं आहे. पूर्वी काय करायला लागले लोक की फॅमिलीची भरपूर प्रॉपर्टी आहे तर त्यातली थोडीशी प्रॉपर्टी, सो अशा पद्धतीच्या खूप गोष्टी या HUF मध्ये आहेत. त्यामुळे मी आजच्या माझ्या डिस्कशन मध्ये HUF हा पॉइंट फारसा घेतला नाही. मी जाता जाता फक्त पासिंग रेफरन्स दिला तुम्हाला की व्हॉट इज मेन बाय HUF आणि हाऊ दी HUF कॅन बी डेल्ट विथ. फक्त त्याच्यामध्ये 2005 ची अमेंडमेंट मी तुम्हाला रिफर केली, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची अमेंडमेंट त्याच्या अगोदरची आहे, 1996 का 98 ची, जी शरद पवारांना मुलगी असल्यामुळे त्यांनी ती आणलेली अमेंडमेंट आहे. आणि मुलींना देखील इक्वल हिस्सा देण्यात यावा हे शरद पवारांनी 2005च्या अगोदरच महाराष्ट्रामध्ये आणलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये ज्या मुलींची लग्न त्या तारखेच्या अगोदर, काहीतरी मे 96 का 98 अशी मे 96 तारीख आहे, त्याच्या अगोदर ज्या मुलींची लग्न झाले त्यांना राईट मिळणार नाही आणि त्यांना ज्यांची झाली नाही त्यांना मिळणार, अशा पद्धतीच्या अमेंडमेंट्स होत्या. पण ती आता अमेंडमेंट फेल केली, कारण का 2005 साली 6/6/2005 साली हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये अमेंडमेंट झाली. सो माझ्या मते मी इथे थांबतो. तुम्हाला काही शंका असेल तर वेलकम. थँक्यू. राहुल, राहुल, हा बोला बोला. शिरीष सर, खूप छान प्रेझेंटेशन होतं. फर्स्टली
तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुम्ही खूप छान डिटेल माहिती दिलेली आहे आणि बहुतेक सर्वांचं समाधान झालेलं असेल किंवा काय प्रश्न उत्तर असतील तर तुम्ही त्यांचं नक्की तुम्ही समाधान कराल अभिनयला विचारा झालं अशी का, मला त्यांना अपेक्षा आहे. काहीतरी स्पेशल मेसेज नाही टाकला होता. तो ठीक आहे. सर मी तुमची क्षमा मागतो. मला आय हॅव टू लिव्ह. अरे मला नो वुमेनची एक प्रॉब्लेम, मीटिंग आहे. गो अहेड. डिअर फ्रेंड्स, मी मीटिंग मधून बाहेर पडत आहे. आपली प्रश्न उत्तराचे उत्तर सर देतील आणि तुमचं समाधान करतील, त्याबद्दल काही शंका नाही. सो आय हॅव टू लिव्ह. ओके सुशील, नो प्रॉब्लेम. शिरीष, फार छान माहिती मिळाली सगळ्यांना. आणि आता आपण ज्यांना शंका आहेत मला वाटते 1 बाय 1 प्रत्येक विचारतील आणि त्याचं समाधान तुम्ही करावं. मला वाटते आय विल स्टार्ट विथ अशोक महाजन. नो प्रॉब्लेम. अशोक बघा, माझे साधारण 2 प्रश्न असतील. हा. पहिला की काही शेअर्स, काही एफडी किंवा काही गोष्टी या जॉईंट नावावरती असतील, बरोबर आहे. तर त्याचा उल्लेख बिल मध्ये कशा पद्धतीनं करावा? कारण सेकंड होल्डर, जर फर्स्ट होल्डर गेला, बरोबर. एक्सपायर झाला, सेकंड होल्डर लाईव्ह बरोबर. राहणार आहे, तर मग त्या केसमध्ये एक बाजूनं कायदा असं सांगतो की एफडीज असतील किंवा शेअर्स असतील तर सेकंड होल्डर हा ओनर होतो. मग त्या केसमध्ये विल मध्ये त्याची प्रोव्हिजन ही कशा पद्धतीनं असावी? टेक्निकली कायदा असं नाही म्हणत, कारण का काय होतं, तो ऑटोमॅटिक ओनर होत नाही. एफडीच्या बाबतीत सुद्धा अगदी खरं सांगतो की ते नॉमिनेशन किंवा हे जे इश्यूज आहेत ह्याच्यामध्ये त्याचा हिस्सा जो असेल तो त्याचा हिस्साच धरला जाईल. जिथे नाही. डिक्लेअर केले नसेल तर तो 1/2 हिस्सा धरला जाईल. त्यामुळे तुम्ही स्पेसिफिकली असं माझं डीमॅट अकाउंट आहे, ते या दोघांच्या मालकीचं आहे किंवा दोघांची नावं आहेत, त्यामुळे त्यातल्या शेअर मधले 50% मालकी माझी आहे. ती मालकी माझ्या पश्चात दुसरा जो ओनर आहे त्याला देण्यात यावी. पत्नी असेल तर पत्नीला देण्यात यावी. परंतु तुम्हाला असा पण क्लॉज कव्हर करणं आवश्यक आहे, जर चुकून माझ्या अगोदरच पत्नीचा मृत्यू झाला तर ते कोणाला देण्यात यावं, असं पण इंटरप्रिट. अर्थात त्याच्यामध्ये विल चेंज करू शकतो आपण हे, पण ऑटोमॅटिकली ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जाणार नाही. कारण का जसं मी मगाशी तुम्हाला क्लिअर सांगितलं की असे क्लिअर कट सुप्रीम कोर्टचे डिसिजन आहेत की एखादी इम्युएबल प्रॉपर्टी आहे आणि ती नवऱ्याच्या 100% इन्कम टॅक्स मध्ये पण त्यांनी ती स्वतःची प्रॉपर्टी म्हणून दाखवली, बेनिफिशियल ओनर म्हणून, तरी देखील नावं दोघं आहेत. त्यामुळे पत्नीचा तो जो काही हिस्सा आहे तो तिचाच राहणार आणि त्याला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये कव्हर करता येणार नाही. त्यामुळे विल मध्ये स्पेसिफिकली ते मेन्शन करणं गरजेचं आहे की बा हा म्हणजे माझा 50% हिस्सा आहे, तो यांना देण्यात यावा. नॉर्मली इट इज ऑलवेज सजेस्टेड की जो सेकंड ओनर आहे त्याला देण्यात यावा. आणि जर समजा सेकंड ओनरची डेथ अगोदर झाली किंवा बरोबर झाली किंवा असं सुद्धा काही वेळा क्लॉज घालणं आवश्यक आहे की माझ्या बरोबरच तिची डेथ झाली, ऍक्सिडेंट मध्ये काही वेळा होऊ शकतं वगैरे वगैरे, तर ही प्रॉपर्टी याला देण्यात यावी. म्हणूनच मगाशी मी तुम्हाला काही वेळा जॉईंट व्हील किंवा मिरर व्हीलचा रेफरन्स जो दिला तो तेवढ्यासाठी. दुसरा पॉइंट असा आहे की आता सक्सेशन ऍक्ट हा जो लागू झाला तो 56 मध्ये, बरोबर. आता 56च्या आधीचे जे काही प्रॉपर्टीज इश्यूज असतील किंवा क्रिएट झाले की काही मुली आहेत 56च्या आधी त्यांची लग्न झाली वगैरे वगैरे, बरोबर, तर त्यांना त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागता येतो का आणि मागितला तर तो व्हॅलिड राहतो का? नाही, बेसिकली कसं आहे माहितीये का, ती 2005 सालची जी अमेंडमेंट आहे ना त्याच्यामध्ये खरं म्हटलं तर असं कुठेही म्हटलेलं नाही की ती रेट्रोस्पेक्टिव्ह आहे. कायद्यामध्ये असं म्हणजे प्रत्येकाचं त्याच्यावर मत थोडंसं वेगळं आहे. मी माझ्याकडे एक राईटअप पण आहे, मी तुम्हाला देतो. एक कोणाच तरी त्याच्यावरती काही डिसिजन्स देऊन एक डिटेल राईटअप आहे. कायद्यामध्ये स्पेसिफिकली असं मेन्शन करणं गरजेचं आहे की हे रेट्रोस्पेक्टिव्ह केलेलं आहे. अनलेस अदरवाईज इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये बघा की कित्येक अमेंडमेंट्स ह्या ज्यावेळी येतात इफेक्टिव्ह फ्रॉम सो अँड सो डेट येतात, पण त्याच्यात डेट येते. अनफॉर्च्युनेटली ही जी काही 2006 साली 2005 ची अमेंडमेंट आहे त्याला इफेक्टिव्ह फ्रॉम सो अँड सो डेट असं आलेलं नाही. ती प्रोम्युलगेशन आलं आणि त्याप्रमाणे त्या दिवशीपासून ते इफेक्टिव्ह झालं. त्यामुळे खूप मोठ्या वकिलांचं म्हणणं आहे की रेट्रोस्पेक्टिव्हली नाही. आणि ऑलरेडी जर त्यानंतर सक्सेशन पुढे गेलं असेल, म्हणजे वडिलांची प्रॉपर्टी ऑलरेडी मुलांकडे गेलेली असेल, त्यांच्या विलनी गेलेली असेल, हे असेल, तर अशा केसमध्ये मुलींना कुठलाही राईट नाही. किंबहुना मगाशी मी जे सांगितलं तसा एक डिसिजन पण असा आहे की 2005 साली वडील हयात पाहिजेत आणि ती मुलगी हयात असेल तरच तिला इक्वल राईट मिळेल, म्हणजे भावांप्रमाणे. अदरवाईज वडील ऑलरेडी गेलेले असेल तर तिला तो राईट मिळणार नाही.
अशा टाईपचे काही लिगल डिसिजन्स आहेत. पण त्याच्यातला एक लिगल इश्यू सांगतो की जर फॅमिली प्रॉपर्टी आहे, HUF ची प्रॉपर्टी आहे आणि त्याचं पार्टिशन झालेलं नाही आणि ती प्रॉपर्टी असेल तर मुलींना राईट मिळेल, त्या मुलींना राईट मिळेल किंवा द्यावा. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. बने साहेबांचा प्रश्न आहे. बने साहेब बोला, तुम्ही विचारा. बने आवाज. बने साहेब एक मिनिट, तुम्ही अनम्यूट व्हा बने साहेब. हा झालं. हॅलो. ओके ओके, बोला आता. हा, जसं महाजन साहेबांनी जे विचारला प्रश्न त्याच्या रिलेटेडच असं माझं हे आहे. बँकेमध्ये जर समजा काही एफडीज किंवा काही जर गोष्टी असतील, हा, तर जसं महाजन साहेब म्हणाले त्याच्यामध्ये दोघांनी जर मिळून केला असेल आणि आयदर ऑर सर्वाइव्ह असेल. तसंच दुसरी एक केस आहे, समजा एका वडिलांना 2 मुलं आहेत आणि त्यांनी जर नॉमिनी एकाला केलेला आहे, हा, म्हणजे दुसरा त्याच्यामध्ये लिगल हेअर आहे, पण ते समजा नॉमिनी ज्यावेळेला दुसरा मुलगा ज्यावेळेला बँकेत जातो जो नॉमिनी नाही आहे त्यावेळेला जर बँक त्याला त्याच्या बाबतीत जर डिनाय करत असेल की ते नॉमिनीचाच त्याच्यामध्ये हक्क आहे, तुम्हाला त्याचे डिटेल्स सुद्धा मिळणार नाहीत, काहीही मिळणार नाहीत, अशा पद्धतीने जर बँक डिनाय करत असेल तर ते योग्य आहे का? किंवा ते आणि ते पैसे जर समजा एकाच जो नॉमिनी आहे त्यालाच जर त्यांनी बँकेने दिले तर रिकव्हरी करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी बँकेची आहे का? जर बँकेला जर कळवलं असेल. नाही, याला एक सोपा मार्ग असा आहे की कायदा क्लिअर सांगतो की नॉमिनी इज नॉट द रियल ओनर. नॉमिनी बिकम्स अ ट्रस्टी ऑफ दी डिसीज पर्सन. सो ज्यावेळी तुम्हाला समोरची पार्टी म्हणजे जो कोण वन लिगल हेअर म्हणताय तो कोऑपरेट करत नसेल किंवा बँकर कोऑपरेट करत नसेल तर चांगल्या सिव्हिल वकिलाकडे जाऊन तुम्ही डायरेक्टली कोर्टामध्ये काहीतरी एक रक्कम मेन्शन करून, काहीतरी, आम्हाला पूर्ण याची माहिती नाही आहे पण अंदाजे मला वाटते की 50 लाखाच्या एफडीज आहेत किंवा 30 लाखाच्या एफडीज आहेत, असं करून केस घालणं अपेक्षित आहे. कोर्टाच्या थ्रू जर त्या बँकेला नोटीस गेली, कोर्टाने स्पेसिफिकली जर नोटीस पाठवली तर त्यांना ती सर्व रेकॉर्ड कोर्टासमोर हजर करायला लागेल आणि ते नुसतं तुम्ही नोटीस न द्यायचा त्याच्यामध्ये मी लिगल एअर आहे त्यामुळे मला इक्वल हिस्सा पाहिजे. फक्त याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की त्यांचं विल नाही आहे ना हे बघायला पाहिजे त्या व्यक्तीचं. विल असेल तर मात्र कुठलाही चालणार नाही, विल नसेल तर प्रत्येक लिगल हेअरला म्हणजे क्लास 1 मधल्या लिगल हेअरला म्हणजे ती 2 मुलं आहेत म्हणून दोघांना, आणखी काय आई असेल तर तिला, तर इक्वल हिस्सा येतो आणि त्यांना इक्वल राईट मिळतो. नाही, माझा प्रश्न असा आहे की समजा बँकेतल्या एफडीज मध्ये 2 नावं असतील त्याच्यामध्ये मृत जी व्यक्ती आहे त्याच्या प्रॉपर्टी बद्दल तुम्ही मागू शकता. नाही, माझा प्रश्न असा आहे की बँकेला आता समजा जे कोर्टाची नोटीस किंवा कोर्टाची ऑर्डर मिळायला वेळ लागतो, पण समजा कोर्टात केस घालण्यापूर्वी जर बँकेला इन्फॉर्म केला असेल की दुसरा लिगल हेअर आहे आणि जो नॉमिनी आहे तो लिगली हेअर नाही, त्याचा काही क्लेम नाही, आणि तरी सुद्धा त्या बँकेनं जर आरबीआय कडे कंप्लेंट करा, जर दिले, रिझर्व्ह बँकेची जबाबदार राहते का ते रिकव्हर करायचे पैसे? जबाबदारी नाही राहते का? नाही, तुम्ही बँकेलाच सांगायला पाहिजे की आम्ही असं असं स्पेसिफिक तुम्हाला इंटिमेशन दिली होती तरी देखील तुमचा निग्लिजन्स झालाय म्हणून आरबीआयचा एक कस्टमर ग्रीव्हन्स सेल म्हणून आहे त्याच्याकडे पण कंप्लेंट करा ना पहिल्यांदा, तुम्हाला जर इमिजिएट रिलीफ पाहिजे असेल. नाही सर, मला एवढं पाहिजे की त्यामध्ये ती जबाबदारी बँकेची रिकव्हरी करून पैसे देण्याची राहणार का? ते कायद्याने कोर्ट ठरवेल. दिस क्वेश्चन इज समवॉट लिगल. कायद्याने कोर्ट ठरवेल की ते बँकेने तुम्ही मांडायला पाहिजे कोर्टासमोर, ती मॅटर कोर्टाकडेच जायला पाहिजे. पण तुम्ही आरबीआयला सांगू शकता, आरबीआयला कस्टमर कंप्लेंट म्हणून देऊ शकता की ही मॅटर आम्हाला अशी अशी दिलेली नाहीये, ही माहिती द्यायला पाहिजे कारण का ह्या मृत व्यक्तीचा मी लिगल हेअर आहे, असं जर आरबीआयला कस्टमर ग्रीव्हन्स सेलला दिलं तर आरबीआय कॅन राईट डेम, आणि हेही जर आरबीआयने ऐकलं नाही तर तुम्हाला कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. ओके, धन्यवाद, हे मला लक्षात आलं. आता माझा दुसरा आणखी एक मुद्दा असा आहे की समजा वडिलांनी जी वडिलांची प्रॉपर्टी आहे ती जर विकली आणि त्याच्यातून दुसरी प्रॉपर्टी जर क्रिएट केली, ऍक्च्युली दुसरी केली, तर त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या वारसांना हक्क राहतो का? सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे तसा जर काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल की वडिलांनी विकलेली प्रॉपर्टी ही वडिलांची स्वकष्टार्जित नव्हती, नुसती वडिलांकडनं आलेली प्रॉपर्टी ही एकत्र कुटुंब होत नाही, HUF प्रॉपर्टी होत नाही, ती वडिलांचीच प्रॉपर्टी होते. 3rd जनरेशनला जर आलं तर ती HUF होते.
वडिलांच्या वडिलांकडनं जर प्रॉपर्टी आली, वडिलांच्या वडिलांची सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी आली, ती विल केलं होतं सक्सेशननी आली, तर ती वडिलांची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी होते, ती HUF होत नाही. त्याच्या सेकंड जनरेशनला ज्यावेळी जाईल, म्हणजे थर्ड जनरेशनला जाईल, त्यावेळी ती HUF प्रॉपर्टी होते. सो असं बघायला पाहिजे की वडिलांनी जी विकलेली प्रॉपर्टी ही कमीत कमी वडिलांच्या म्हणजे 2 अगोदर पिढ्यांकडनं आलेली असली पाहिजे. आणि त्या केसमध्ये जर विकली असेल आणि तुम्ही जर विकलेल्या प्रॉपर्टीची डेट किंवा नेक्सस किंवा फंड्स ट्रान्सफर प्रूव्ह करू शकत असाल की बाबा ही जुलैला विकली आणि ही ऑगस्टला विकत घेतली, सो असं काहीतरी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स प्रूव्ह केला किंवा काहीतरी कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स प्रूव्ह केला, तर देर इज एव्हरी पॉसिबिलिटी यू विल गेट इक्वल शेअर इन दी प्रॉपर्टी. ओके, सॉरी, आणखी एक प्रश्न माझा आहे. समजा वडिलांचा जो इन्कम आहे, जनरल लीगल ऍडवाइस मी लीगल मला जेवढं नॉलेज आहे ते मी सांगतो तुम्हाला, डोंट वरी. नाही, ठीक आहे. मला आणखी एक ह्याच्या रिलेटेडच असा एक प्रश्न आहे तुमच्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड. समजा वडिलांनी मिळवलेलं इन्कम आहे आणि त्या इन्कम मधून मुलांनी प्रॉपर्टी खरेदी केली, आणि त्या मुलाचं त्याला तो नाबालिक आहे किंवा त्याचा तेवढा इन्कम नाहीये, तर तो जर इन्कम नसेल तर ते त्यांनी हे जे परचेस केलेली प्रॉपर्टी आहे ती त्याची न म्हणता ती वडिलांचीच प्रॉपर्टी आहे असं म्हणू शकतो का? किंवा त्याच्यासाठी आपण काय म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा याच्यात कुठे इन्कम टॅक्स कायदा येत नाही. याच्यात हे जे आपण आतापर्यंत 1.5 तास जे बोललो ना, त्यामध्ये कुठे इन्कम टॅक्स कायदा काही येत नाही. ह्याला बेसिकली कसं आहे माहिती का, वडिलांनी जर मुलाच्या नावावर घेतली असेल आणि कुठेही हे मी मुलाला लोन दिले असं म्हटलं नसेल, तर याचा अर्थ मुलाला गिफ्ट दिलेली प्रॉपर्टी आहे ती ऑलरेडी, आणि ती मग त्याच्यासाठी गिफ्ट डीड वेगळं करणं गरजेचं आहे का? गरज नाही. कारण का वडिलांनी जर घेतली असेल तर त्याचा अर्थ ती त्यांची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी होती असाच होतो, आणि त्यांच्या हयातीत त्यांनी सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टीचं काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. नाही, प्रॉपर्टी म्हणत नाही, मुलांच्या जर काही परचेस केलेल्या गोष्टी असतील वडिलांच्या पैशातून, तर त्याच्यासाठी कुठतरी त्यांची कन्सेंट किंवा याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन असायची गरज आहे का? काही गरज नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह अदरवाइज. म्हणजे इन्कम नाबालिक असताना सुद्धा एखादा मुलगा हो तरी देखील काय प्रॉब्लेम करू शकतो. ओके ओके ओके, साहेब समाधान झालं असेल तुमचं? हो, राहुल, थँक्यू. राहुल, ताई शेट्टी सरांना एक प्रश्न आहे. राहुल, हा, I would also like to ask one question. हो, शुअर. पहिला ताई शेट्टी साहेबांचं घेऊया. बर. ताई शेट्टी साहेब तुम्ही अनम्यूट करा. अनम्यूट दाबा, अनम्यूट. ताई शेट्टी साहेब तुम्ही अनम्यूट करा, अनम्यूट. हा, अनम्यूट केलाय. ओके, ऐकू येतं तुम्हाला? सर येतोय. बोला ताई शेट्टी साहेब. सर बोला की. ऐकू येतं का? येते. बोला तुम्ही. बघा, की प्रॉपर्टी मिळवण्यापेक्षा आपल्या इच्छेप्रमाणे देणं हे फार मोठी अवघड गोष्ट आहे, आणि ही फारच अवघड गोष्ट आहे असं मला जाणीव झालेलं आहे. बर, आता विषय असा की काय की विलवर वेदर साइन ऑफ सक्सेसर इज रिक्वायर्ड ऑर नो. कारण माझ्या वडिलांच्या विलच्या वेळेला गेल्या 10 वर्षापूर्वी झालं, त्यावेळेला आम्ही भावानी बहिणी सगळ्यांनी सह्या केल्या होत्या. एक नाही सर, सक्सेसर जे हे बघा, जर विल केलं नसेल तर ते सगळं येणार. नाही, विल केलं असेल तर काही त्याच्यावर मी कुणाला देणार आहे त्याची सही प्रायव्हेटली नाही. हा, आम्ही त्यावेळेला करून घेतलं तर पुढे प्रॉब्लेम म्हणून. नाही, त्यातले महत्वाचा विषय कसा आहे बघा, स्वकष्टार्जित प्रॉपर्टी कुणाला द्यायची याचा पूर्ण विश किंवा अधिकार किंवा हक्क हा त्या व्यक्तीला आहे, आणि त्या व्यक्तीनं जर त्याचं विल केलं असेल तर त्यानं ज्या बेनिफिशियरीला तो देणार आहे त्याला जे योग्य वाटते, पत्नी असेल, मुलं असेल, भाची असतील, नातवंड असेल, ज्याला कुणाला देणार आहे त्यांची कुणाची सही लागत नाही, त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्यायला लागत नाही, त्यांच्याशी चर्चा करायला लागत नाही, काही नाही. तुम्ही जे सह्याचं म्हणताय की लिगल सक्सेसरची सह्या घ्यायचा,
हा मुद्दा ती व्यक्ती हयात असताना येत नाही. आता काही वेळा असं होऊ शकतं, मी जे मगाशी इन कॉन्टेम्प्लेशन ऑफ डेथ म्हटले, की आता खरंच भाऊ तब्येत वाईट आहे, वय 90 आहे, 70-85 आहे, अशा वेळी आणि खरंच तब्येत साथ देत नसेल तर काही वेळा अंडरस्टँडिंग मध्ये भाऊ मी या प्रॉपर्टी याला देणार आहे, हे याला देणार आहे, मग हयातीतच देतो, असं जर विषय झाला असेल आणि काहीतरी एक म्युच्युअल डॉक्युमेंट केलं तर ते ठीक आहे. अदरवाईज विल जर केला असेल तर त्याला तुमच्या ज्यांना ती प्रॉपर्टी तुम्ही देणार आहे त्याचं कुठल्याही प्रकारे त्यांची सह्या त्याच्या डॉक्युमेंटवर लागत नाहीत. उलट किंबहुना त्यांना नकळतच तुम्ही ते करणं अपेक्षित आहे. कारण का हयातीतच करायला गेला आणि एखाद्याला 2% जास्त दिले तर 2% कमी मिळणारा मुलगा त्या दिवशीपासून कुरकुर करायला लागेल. नक्कीच. तो सह्याचा विषय कधी येऊ शकतो की बाबा विल झालेलं नसेल आणि मग सगळ्यांचे इक्वल राईट्स येतात त्याच्यामध्ये, मग काहीतरी समजा बहिणी बाहेर गावच्या आहेत, मग त्यांना इम्युएबल प्रॉपर्टी का द्यायच्या आहेत, मग बाबा त्यांचं एक कॉमन डॉक्युमेंट करून तुम्ही अंडरस्टँडिंग करून की त्यांना ह्या प्रॉपर्टी देत नाहीत. अर्थात तेही हल्ली पॉसिबल नाहीये, पहिल्यांदा सगळ्यांची नावं लागतात आणि नंतर मग त्यांची रिलीज डीड करून ते तुम्हाला काढून घ्यायला लागतात. बरं, आता आपण विल करताना प्रत्येक आता सक्सेसर जे 2, 3, 4 असतील लोक ते त्यांना इक्वली द्यावं हे फेअर आहे, परंतु नाही नाही द्यायलाच नाही, पाहिजे त्यांना असं काही तुम्हाला जे बंधन योग्य नाहीये. वाटतंय ते तुम्ही एक 5 मिनिटं डोळे मिटून विचार करायचा की कोणाला किती देऊ. डोळे उघडे ठेवून करण्यापेक्षा डोळे मिटून केलं तर निश्चितप्रमाणे युअर इनर व्हॉइस विल टेल यू टू हुम व्हॉट इट शुड गेट. कोणाला मी काय देऊ, हा जो इनर व्हॉइस आहे ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही आणि अत्यंत त्या केसमध्ये मग तुम्ही असं पण करू शकता की येस आय गॉट सम लार्जर वेल्थ आणि आय प्रिफर आय वॉन्ट टू गिव्ह टू दिस 10 people or I want to go mainly these 5 people, mainly second stage another 2 people, some trust, that also can be done. So तुमच्या your ह्याच्यामध्ये inner voice खूप is चांगला very important. Every person नाही, who is doing a मला will, his inner voice is तुमच्या very important. एकूण स्पीच मधून खूप गोष्टी कळायला, एचयूएफ बद्दल तुम्ही सांगितलं आणि आपण याच मधून ट्रस्ट क्रिएट करू शकतो हा एक पॉईंट तुम्ही सांगितला. बरोबर. धन्यवाद. बरेच प्रश्न आहेत पण असे काही याच्यामध्ये संपणार नाही. आता आपण नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, चालेल. महेश, थँक्यू. महेशचा प्रश्न आहे. महेश बेगडे. महेश बोला. शिरीष काका, बोला की. हॅलो. हा, महेश माझे बोल. 2 प्रश्न आहेत की विल रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे का फक्त साइंड विल इज सफिशियंट, हा पहिला प्रश्न आहे. हा, आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर समजा विल नसेल तर जे लीगल हेअर्स आहेत, हा, ठीक आहे, कॅन दे म्युच्युअली डिसाइड की बाबा आता त्यांना पार्टिशन हे इक्वल करायचं नाहीये. सपोज मल्टिपल प्रॉपर्टीज असतात ज्याचे व्हॅल्युएशन मॅच होऊ शकत नाहीत, बरोबर आहे. ठीक आहे, तर त्यांनी म्युच्युअली सगळे लीगल हेअर्स एकत्र येऊन डिसाइड करून कॅन दे ड्राफ्ट अन एग्रीमेंट. दे कॅन ड्राफ्ट, पण हल्ली बऱ्याच वेळा म्हणजे आय एम ऑल्सो नॉट लिगल एक्सपर्ट ऑन दॅट पॉइंट, पण हल्ली बऱ्याच वेळा काय व्हायला त्याला एक फॅमिली अरेंजमेंट डॉक्युमेंट म्हणून करता येतं, जे तुला माहिती आहे की हयातीत पण करता येतं. सो दे कॅन डू सम फॅमिली अरेंजमेंट डॉक्युमेंट. त्या फॅमिली अरेंजमेंट डॉक्युमेंट प्रमाणे डिस्प्रपोर्शनेट डिव्हिजन हे जे काय आहे, तू जे म्हणतोस की एखाद्याला एक प्रॉपर्टी जावी, दुसऱ्याला कमी जास्त जावी, कुणाला लिक्विड जावं, अशा प्रकारचं डॉक्युमेंट करून जसं आपण पार्टिशन डॉक्युमेंट करतो अशा टाकायचं फॅमिली डॉक्युमेंट करू शकतो. पण हल्ली हे सब रजिस्ट्रार वगैरे जे लोक आहेत ना, ते इम्युएबल प्रॉपर्टीच्या बाबतीत सांगतात की तुम्ही पहिल्यांदा सगळ्या लिगल एअर्सची नावं लावा आणि मग तुम्हाला जे काही डॉक्युमेंट करायचे ते करा. मग त्यामुळे असं व्हायची शक्यता आहे. आय एम ऑफ दिस ओपिनियन की जे काही लिगल एअर्स त्यांची सर्व प्रॉपर्टीवर नावं लागणार, पर्टिक्युलरली मुएबल नाही इम्युएबल मध्ये लागणार. आणि मग तुम्ही ते फॅमिली अरेंजमेंट डॉक्युमेंट करायचं की बाबा रे असे असे हे बिल न करता गेलेले आहेत आणि त्यांच्या या प्रॉपर्टीज आहेत, आम्ही हे सगळे वारसदार आहोत आणि त्यामुळे आम्ही असं असं ठरवलंय की समसमान वाटणी, प्रत्येकाला इक्वल हिस्सा देण्यापेक्षा ही प्रॉपर्टी याला द्यावी, ही याला द्यावी, हे लिक्विड याला द्यावं, हे याला द्यावं, असं करून आम्ही सरस, त्याला एक मराठीत वर्ड आहे की ते सरस आणि असं म्हणतात त्याला, त्याप्रमाणे मी ही प्रॉपर्टी देत आहोत सगळ्यांना, आमच्या एकमेकात याची वाटणी करत आहोत असं म्हणून एक रजिस्टर्ड फॅमिली अरेंजमेंट डॉक्युमेंट करायचं आणि त्याच्यामध्ये ते केल्यानंतर मग ते होईल. मग त्याला कॅपिटल गेन आणि स्टॅम्प ड्युटीचे एक्झाम्पशन आहेत अशी बिल सारखेच भेटतात. कॅपिटल गेन नाही बसणार, स्टॅम्प ड्युटी बसणार. मात्र त्याला स्टॅम्प ड्युटी बसणार. आता कसं होतं माहितीये का, आपल्याकडे
आपल्याकडे जर विलनी प्रॉपर्टी गेली तर त्याला स्टॅम्प ड्युटी बसत नाही, त्याचं नाव लागतं ऑटोमॅटिकली. तुम्ही विलची कॉपी दिली आणि काही लिगल डिस्प्यूट नसेल, प्रोबेट घेतलं तर ऑटोमॅटिकली नाव लागतं. परंतु त्याच्यामध्ये काही वेळा आता प्रश्न हल्ली यायला लागलाय की रिलीज डीड, बहिणींची सगळ्यांची नावं लागली की त्यांची नावं काढून घ्या म्हणून ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी गव्हर्नमेंट मध्ये येतं आणि ते रिलीज डीड वर स्टॅम्प ड्युटी भरा म्हणते की त्यांचा हिस्सा किती रकमेचा आहे तो त्यांना दिला जातोय. हे प्रकार सगळे होतात, त्यामुळे स्ट्रॉंग विल करणं हे देखील गरजेचं आहे. ओके ओके. मला वाटतं सागरचा विषय आहे, सागरचा प्रश्न आहे. सागर अनम्यूट करा. ओके. हा गुड इव्हनिंग शिरी सर. सागर बोला. हा सर, माझा प्रश्न असा आहे की आपण आता प्रॉपर्टी किंवा बँक अकाउंट, लिक्विड मनी, मुव्हेबल इमूव्हेबल प्रॉपर्टी बद्दल बोललो. सर याच्यामध्ये आपण जे इन्शुरन्स केलेले असतात माणसानं आणि आफ्टर द डेथ, मग ते इन्शुरन्सचा जो मनी असतो त्यामध्ये ऑलरेडी आपण नॉमिनी डिक्लेअर केलेले असतात. बरोबर. की मला ह्यांना मिळावेत, त्यांना मिळावेत. बरोबर. आणि सपोज माझी विल नाही, मी विल केलेली आहे त्यानंतर की माझा हा इन्शुरन्स जो आहे तो सपोज 2 करोडचा आहे किंवा 3 करोडचा आहे, तो माझ्या मुलांना मिळावा. बरोबर. बायकोला मुलांना मिळावा आणि त्या बायकोचं सपोज नॉमिनी मध्ये त्या इन्शुरन्स करताना नाव असेल तर काय? अशा केसमध्ये तुम्ही जे कोण एक्झिक्युटर्स असतात, नॉर्मली एक्झिक्युटरचं आपण नाव घालतो की ही व्यक्तीनी माझ्या मृत्यूनंतर हे विल त्याची योग्य ती खबर म्हणजे योग्य ते एक्झिक्युशन करावं, त्यांना ती तुम्ही कल्पना देऊन ठेवणं गरजेचं आहे आणि त्याची एखादी कॉपी देणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून मृत्यूनंतर ते इन्शुरन्स कंपनीला ते लिहितील की बाबा असं असं आहे आणि हे असं असं त्यांच्या विल मध्ये त्याच्यावर ही रक्कम जायची आहे, त्यामुळे ते तुम्ही यांना द्या. शेवटी कसं आहे माहिती का, नॉमिनी इज ओनली ए ट्रस्टी फॉर द प्रॉपर्टी, ही इज नॉट दी 100% लिगल ओनर. हे प्रूव्ह झालेलं आहे. याच्या बाबतीत कित्येक डिसिजन्स आहेत. फक्त काय आहे, ते अप्रोप्रिएट टाइमला जायला पाहिजे. ते अप्रोप्रिएट टाइमला जर रेकॉर्डवर आलंच नाही, विल सापडलंच नाही, विल LIC ला कळवण्यापूर्वीच ते नॉमिनीला गेले, असं जर झालं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके सर, दुसरा एक माझा क्वेश्चन आहे की विल मध्ये सर आपण असं कंडिशन घालू शकतो का की सपोज माझं जे काय आहे ते माझ्या नंतर बायकोला मिळावं पण माझ्या मुलांचा सांभाळ तिनं करावा, काय की सपोज कारण का माझ्या एरियामध्ये केस झालेली आता सिस्टम, तर मग असं कंडिशन आपण काय ठेवू शकतो का विल मध्ये? काय होतं माहितीये का, काही कंडिशन्स या टिपिकली एक्झिक्यूट होतात त्या नाही बघायला तो व्यक्ती जिवंत नसतो, त्यामुळे थर्ड पार्टी कोणी इन्व्हॉल्व नसतं. कारण का या विल मधनं नक्की काय साध्य होतं, एखाद्या व्यक्तीची स्वतःची प्रॉपर्टी त्यानं दिलेल्या व्यक्तींना ट्रान्सफर होणे एवढंच शिल्लक असतं. याला काय करू शकतो, समजा माझी एक प्रॉपर्टी 50 लाख रुपये माझ्याकडे FDs आहेत, तर तुम्ही त्यातनं मुलांना पैसे जाण्यासाठी एखादा ट्रस्ट क्रिएट करू शकता आणि ट्रस्ट क्रिएट करून त्याला काही ट्रस्टी नेमू शकता आणि त्या ट्रस्टीना तुम्ही डायरेक्शन देऊ शकता. म्हणजे काही वेळा समजा थोडा वेडसर मुलगा आहे तर बुवा त्याला पैसे मिळण्यासाठी माझ्या पश्चात त्याचं कोण बघेल, तर बुवा तुम्ही एखादा ट्रस्ट त्याची ट्रस्ट क्रिएट करायची, प्रायव्हेट ट्रस्ट, आणि त्या ट्रस्टच्या ट्रस्टीजना तुमच्या जवळचे किंवा मित्र किंवा हे अशी जी जेन्युइन सोशल हे असलेले लोक आहेत त्यांना तुम्ही ट्रस्टी नेमून त्यांनी त्याचा सांभाळ करावा किंवा त्यांनी त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन करावं आणि त्याचे पैसे दर महिन्याला मुलाला एवढे पैसे द्यावेत, अशा पद्धतीने करू शकता. मग त्यात मित्रच पाहिजे असं नाही, एखादा तुमचा नातेवाईक, फक्त फार एजेड माणूस त्याच्यात घेऊन उपयोग नाही, कारण का डेथ कधी होणार, मग त्याचं एक्झिक्युशन कधी होणार हे लक्षात घेऊन गोष्टी करायला पाहिजेत. पण अशा खूप ठिकाणी प्रायव्हेट ट्रस्ट क्रिएट होतात. इव्हन त्याच्यात स्पेसिफिकली असं दिलेलं असतं की त्या ट्रस्टची जी काही ती मालमत्ता आहे ती डिस्ट्रीब्यूट करायची नाही, ते वयाचे 30 वर्षापर्यंत होईपर्यंत किंवा 20-25 वर्षाचे होईपर्यंत ती रक्कम सगळ्यामध्ये वाटायची नाही, ती फक्त त्यांना त्याचं जे काही इंटरेस्ट येईल किंवा काय येईल ते वाटायचं. अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स करू शकतात ते. हे जे काही तुम्ही कंडिशनल म्हणताय ना त्याला एक्झिक्युशन, जर एखादं स्टँडर्ड विलचा फॉर्मॅट असेल तर पाठवता येईल का? एखादं सर स्टँडर्ड विल फॉर्मॅट असेल तर तुम्ही पाठवू शकता का? म्हणजे एक आयडिया आहे. फक्त खरं सांगतो की स्टँडर्ड विल फॉर्मॅट हा ट्रिकी आहे, कारण का अर्थात एक आहे, एखादा एक्झॉस्टिव्ह फॉर्मॅट बघून तुम्ही विचार करू शकता. एखादा एक्झॉस्टिव्ह स्टँडर्ड फॉर्मॅट शेअर करतो मी तुम्हाला. ओके थँक्यू. सागर, एवढा लवकर विल करू नको सागर.
राहुल त्यांचे कुरेकरना काहीतरी विचारायचे जरा त्यांना विचार. हा कोरेकर सर बोला. मालेकर बोला. म्यूट काढा, म्यूट. अनम्यूट व्हा तुमच्या इथनं, तुमच्या मोबाईल वरून तुम्ही अनम्यूट व्हा आधी. म्यूट. ओके, बघा आता. माझा एकच प्रश्न आहे की आतापर्यंत आपण डिस्कस केलं ते जॉईंट एफडीज वर. तर आयदर ऑरच्या एफडीज असतील आणि जर विल करायचं असेल तर ते करता येईल का? कारण आयदर ऑर मध्ये डेथ झाल्यानंतर इक्वल शेअर येत नाही. मग काय, मग त्याचं विल कसं करता येईल? ते कसं आहे माहितीये का, आयदर ऑर मध्ये तुम्हाला कुठेतरी खरं म्हटलं तर शक्यतो आयदर ऑर करू नये अशा पद्धतीचं असं माझं म्हणणं आहे. पण आम्ही केलेत, मग काय करायचं? नाही, आपण त्याच्यावर बघूया, जरा अभ्यास करूया. कारण की आयदर ऑर मध्ये हा लिगल इश्यू आहे की दी सेकंड पर्सन इज ऑल्सो ओनर. आता त्याच्यात एक लिगल इंटरप्रिटेशनचा विषय बघूया आपण की वेदर दे बिकम इक्वल ओनर. आय एम ऑल्सो नॉट एक्सपर्ट ऑन दॅट. अलाउ मी सम टाइम टू कम बॅक. आफ्टर डेथ ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होते त्या पेशंटला. हो, आफ्टर डेथ ऑटोमॅटिकली सेकंड पर्सनला ट्रान्सफर होते. इदर ऑर सर्वायव्हर. बरोबर बरोबर. आता मालेकर सर प्रश्न विचारतात. किर्लोस्कर साहेब, बोला. तुम्ही आतापर्यंत सगळं ऍसेट बद्दल सांगितलं. एखाद्याचं जर लोन असेल तर ते लोन क्लास 1 कॅटेगरीच्या लोकांनी भरायचं का पुन्हा क्लास 2, क्लास 3? नाही, लोन हे पहिल्यांदा त्याची जी काही प्रॉपर्टी आहे त्यातनं भरायचं. म्हणजे म्हणजे कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेणार? समजा प्रॉपर्टी पेक्षा एक्सिड असेल तर काय अपेक्षित आहे माहिती का? नाही, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर बँक किंवा कोण जे असेल ज्यांचं लोन आहे ते म्हणू शकतात की तुम्हाला ज्या प्रॉपर्टीज मिळणार आहेत त्याच्यावर त्या आम्हाला मिळायला पाहिजेत, म्हणून ते कोर्टात जाऊ शकतात बँकवाले. फक्त बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, म्हणूनच हल्ली बँका लोन देताना फारसं लोन हे विदाउट सिक्युरिटी वगैरे देत नाहीत. त्याचं कारण तेच आहे, दे वॉन्ट टू कव्हर 100%, 125% कोलॅटरल. हे जे काही विषय आहेत ना ते तेवढ्यासाठीच आहे. म्हणून त्याच्या पण बँकेकडे आणखी एक हातचा असतो, तो म्हणजे गॅरेंटॉर्स असतात. बऱ्याच वेळा जरी त्या व्यक्तीकडनं रिकव्हर झालं नाही तर बँक कॅन रिकव्हर इट फ्रॉम गॅरेंटॉर्स. पण इन जनरल त्याची जी प्रॉपर्टी असते त्यातनंच ते रिकव्हर करणं अपेक्षित असतं. बरोबर. दुसरं, पोस्ट डेथ एक्सपेन्सेस जे आहेत, पोस्ट म्हणजे नुसतं हॉस्पिटलायझेशन नव्हे, इतर काही धार्मिक असतील ते एक्सपेन्सेस जे ज्यांनी केलेले असतील, पण तो इमेजनरी म्हणू नका, ते जे झालेले असतील एक्सपेन्सेस ते त्याला मिळावेत आणि उरलेलं डिस्ट्रीब्युशन असा उल्लेख करता येईल त्याला त्याच्यात मेन्शन करता येईल की बाबा मी यातली एवढी